नुठिता देहदशा कालवून लाविजे चिकसा न घडिता आरिसा उटीजे काही. रुक्मिणी प्राणसंजीवन भक्तजनवत्सल अकारण करुणावरुणालय परमपिता पंढरीनायक श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण श्री अमृतानुभव नावाचा श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांच्या गुरुवाज्ञेवरून ज्यामध्ये आपली प्रातिभा अनुभूती किंवा अतिंद्रिय असणारी स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश स्वरूपस्थिती, त्या स्वरूपस्थितीचा अनुवाद करावा की जो संपूर्ण जगाला ज्या ग्रंथातील शब्दरचना ही दीपस्तंभासारखी आपल्या स्वरूपस्थितीला परिचायक म्हणून उपयोगी व्हावी. आणि ज्ञानोबारायांनी जे अमृतानुभवाच्या शेवटच्या प्रकरणात म्हटलेलं आहे उपसंहारामध्ये, ज्ञानदेवो म्हणे अनुभवामृते येणे सनुभोगीजे सणे विश्वाचेने. संपूर्ण जगामध्ये जेवढे म्हणून आनंद आहेत ते सगळे आनंद एकीभूत ज्या आनंदकंद आपल्या स्वरूपामध्ये एकत्र होतात आत्मस्वरूपामध्ये, त्या आत्मस्वरूपाचा आनंद सर्व मुमुक्षु मात्र असणाऱ्या मानव मात्रांना सर्वांना व्हावा हीच या ठिकाणी श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांची इच्छा आहे. आणि ती इच्छा साकार करण्यासाठी त्यांनी ज्ञानोबारायांना माध्यम निवडलं आणि ज्यामध्ये आपली स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश अशी स्वरूप स्थिती, ती स्थिती वर्णन करण्यासाठी आज्ञा केली. आणि मग त्या आज्ञेचा विजय झाले. जयत त्या आज्ञा नमस्तस्यै दयार्द्रायी निरंतरम. अशा प्रकारचं हा एक अपूर्व अलौकिक दिव्य असा ग्रंथ या ठिकाणी आपण यथाशक्ती यथामती चिंतन करत असताना नित्यानंदैक्य दीपिका नावाची श्री शिवकल्याण स्वामींनी केलेली जी टीका आहे, त्या टीकेच्या आश्रयाने आपण संत हृदय सम्राट माऊलींचं जे काही शब्द आहेत त्या शब्दाचा वेध घेत आपण अर्थरूपता कशी प्राप्त होईल यासाठी चिंतन करण्याला आपली प्रवृत्ती झालेली आहे. तर आत्तापर्यंत आपण श्लोक पंचकाच्या रूपाने असणारं मंगलाचरण, प्रकृती पुरुष समावेशन, सद्गुरू वंदना, वाचारुण परिहार, ज्ञान अभेद कथन आणि अविद्येचं अयथार्थत्व, सच्चिदानंद पदत्रय विवरण, शब्दखंडन ही 6 प्रकरणं झाल्यानंतर आता आपण 7वं प्रकरण जे अज्ञान खंडन त्या प्रकरणाचं चिंतन करीत आत्तापर्यंत 62व्या क्रमांकाच्या ओळीपर्यंत आलेलो आहोत. तर या ठिकाणी हे जे काय हे की प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते, याचं फल काय आहे याचा जर आपण प्रत्येक प्रकरणाचा विचार केला तरीसुद्धा आपल्याला प्रत्येक प्रकरणामधून काहीतरी अपूर्वता या ठिकाणी निष्पन्न होत्याचं दिसतं. आणि जे जगामध्ये कुठून मिळत नाही ते ज्ञानोबाराय आपल्याला सांगतात. जर आपण अध्यात्मविश्वामध्ये पाहिलं तर अध्यात्मविश्वामध्ये अगदी केवढाही ज्ञानी झाला, भक्त असला, कर्मयोगी असला तरीसुद्धा या ठिकाणी त्याला असं मानावंच लागतं की एक कोणीतरी अघटित घटना पटीयशी अशी माया आहे आणि ती माया परमात्म्याच्या अधीन आहे आणि जीव हा या ठिकाणी परतंत्र आहे, तो मायेच्या अधीन आहे. तेव्हा मायाधीश परमात्म्याला मायाधीन अशा जीवाने शरणागती करावी. आणि त्यामुळं भगवंताची वचनं पण गीतेमध्ये आपल्याला दिसतात किंवा संतांच्या वाङ्मयामध्ये, म्हणवनी शरण जावे सर्व भावे देवाशी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा, बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. किंवा माऊली म्हणतात, येथे एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले, त्या आईलीच थडिये सरिले मायाजाळ. किंवा दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्या, मामेव ए प्रपद्यन्ते मायाम एतांतरंती ते. जर अनेक प्रकारचे ज्ञानीपुरुषांची जीवनचरित्र आपण पाहिली तर त्यांच्या जीवनचरित्रामध्ये कधीकधी ज्या मायेला ते नाही असं म्हणतात किंवा माया मिथ्या आहे असं म्हणतात, त्यांच्यावर सुद्धा माया अधिक प्रभाव करते. उलट असं माऊली सांगतात की नवल अहंकाराची गोठी
विशेष न लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. मायेचं पहिलं कार्य जर कोणतं असेल तर ते महत्त्व आणि त्याच्यानंतरचं लगेच त्याच्यानंतर असणारं जे कार्य आहे ते अहंकार आहे. प्रकृतेर महान तत्व अहंकारः तस्मात् गणश्च षोडशकः तस्मादपि षोडशकात पंचेभ्य पंचभूतानी असं म्हणतात. प्रकृतीपासून पहिलं महत्त्व म्हणजे बुद्धितत्व आणि तिथून पुढं अहंकार. तर हा अहंकार सज्ञानाच्या झोंबेकंठी जो ज्ञानवान पुरुष आहे, ज्याला परोक्ष ज्ञान आहे किंवा ज्याला अदृढ अपरोक्ष आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे, ह्या पुरुषांना तो अहंकार म्हणजे ही माया उलट अधिकच त्याचा छळ करते किंवा त्याला अधिकच दुःख देण्याला प्रवृत्त होते. आणि तशा प्रकारच्या अनेक महापुरुषांच्या चरित्रामध्ये काही घटना घडल्याच्याही आपल्याला वर्णन केल्याचं आढळतं. थोडक्यात चिंतन असं की ही जी माया आहे, ह्या मायेचं भय सर्व मोठ्या मोठ्याने देखील घेतलेलं आहे. कारण नारदादिकांच्या जीवनात देखील मायेनं अघटित अशा प्रकारच्या घटना करून दाखवल्या. तेव्हा ह्या माया नावाचा पदार्थ असा काहीतरी आहे. आपण म्हणतो सदसद विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या असं म्हटलं तरी पंचदशीमध्ये म्हटलं की माया काय म्हणते, मी तुला दुःख देणार. आणि तो पुरुष ज्ञानी पुरुषाला आदरित कारण का प्रारब्ध प्राप्त सुखदुःखाचा भोग त्यालाही होत असतो. म्हणून ते माया म्हणते की तुम्हाला किती मिथ्या म्हण, मी त्याला सुखदुःख देणार. आणि तो म्हणतो, ज्ञानवान पुरुष म्हणतो, तू मला काही सुखदुःख दे तरी मी तुला मिथ्या म्हटल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा हे मिथ्यात्वाचं चिंतन जे आहे ते आपल्या अंतःकरणाच्या गंभीर स्तरापर्यंत पोचेपर्यंत हे वाचेचं मिथ्यात्व असतं. खऱ्या अर्थाने मिथ्या पदार्थ अधिष्ठानाला कधीच द्वैत निर्माण करत नाही किंवा स्वभाव अधिकरणे भासमानत्व मिथ्यात्वम हे जर मिथ्यात्वाचं लक्षण आपण स्वीकारलं तर जो पदार्थ मिथ्या पदार्थ हा ज्या अधिकरणात भासतो, ज्या अधिकरणामध्ये भासतो, अधिकरणा एवढा भासतो म्हणजे बरोबर ना, आणि ज्या ठिकाणी भासतो त्याच ठिकाणी त्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव असतो, अशी खरी परिस्थिती आहे. परंतु ही वस्तुस्थिती आहे, हे वेदाचं मनोगत आहे, महापुरुषांचा अनुभव आहे, हे युक्तीला संमत आहे. एवढा असूनही पण आणि पण माया काही विशेषच प्रभाव आहे. आता अनिर्वचनीय शब्दाची शक्ती जी आहे ती ज्यांचं आयुष्य ह्या अनिर्वचनीय पदाचं चिंतन करण्यात जातं त्यांनासुद्धा ह्या अनिर्वचनीय पदामध्ये किंचित सत्यत्व बुद्धी राहते. आणि किंचित सत्यत्व बुद्धी राहिल्यामुळं त्यांना ज्याला रम्य समाधान असं म्हणतो आपण किंवा परमाशांती किंवा जीवनमुक्तीचं विलक्षण सुख हे खऱ्या अर्थाने जीवनमुक्त असताना आणि सुखरूप असताना देखील भोगता येत नाही. आणि ती गोष्ट हे वैगुण्य मुमुक्षूंच्या जीवनातलं लक्षात घेऊन त्यांना एक प्रकारची निर्धास्तता यावी याच उद्देशाने बहुधा ज्ञानोबरायांनी हे अज्ञानाचं जे वर्णन चाललं आहे हे अज्ञान असिद्ध आहे असं सांगितलं. अज्ञान सत्य तर खंडन झालंच, सत्य अज्ञानाचं खंडन झालं, पण मिथ्या अज्ञान म्हणून अज्ञान नावाचा पदार्थ अविद्या येणे नावे मी विद्यमानाची नाही स्वभावे अशी अविद्याची सोय सांगत असे अशी स्थिती ज्ञानोबरायांनी वारंवार सांगितलेली आहे की ज्या ठिकाणी आपलं नित्यसिद्ध असणारं स्वयंप्रकाश असणारं घनीभूत आनंद असणारं जे आपलं आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपात माया कधी झाली नाही, होणं शक्य नाही. अशा प्रकारचा विचार जो आहे किंवा विचार म्हणण्यापेक्षा अशा प्रकारची अनुभूती आपल्याला विचारासाठी ज्ञानोबरायांनी समोर ठेवलेली आहे की ह्या पद्धतीनं वेदांत विचार केला असताना मायेची असिद्ध असणाऱ्या मायेचा कोणताही प्रतिबंध नाही. ह्या वेळेला खऱ्या अर्थाने मायेचा प्रतिबंध आहे अशी मान्यता हीच प्रतिबंध रूपाने आहे. अशा प्रकारचा आपला विचार दृढ व्हावा किंवा हा सिद्धांत आपल्या बुद्धीवर आरूढ होऊन त्याचा अनुभूतीत पर्यवसान व्हावं अशा रीतीने शब्दाची योजना माऊलींनी या प्रकरणामध्ये विस्ताराने केलेली आहे. त्यापैकी आता आपण काल पाहिलं की एक पक्ष आला, पूर्वपक्ष आहे. पूर्वपक्ष म्हणजे वेदांतातलाच पूर्वपक्ष आहे की अनादी आणि भावरूप अशा प्रकारचं सदसद विलक्षण अनिर्वचनीय
भावरूप अनादी असं अज्ञान मानलेलं आहे वेदांत पक्षामध्ये. आणि ते कधी मानलं, ज्या वेळेला आत्मा केवळ सदैव सौम्य इदमग्रे असीत, सर्वात पूर्वी फक्त सत्स्वरूप आत्मस्वरूपच होतं, पण त्या ठिकाणी सुद्धा अज्ञान मानलं पाहिजे. आणि वेदांताची तशाच प्रकारची सरणी आहे की सामान्य रूपात अज्ञान हे सृष्टीच्या प्रलयकालीसुद्धा बीजरूपाने अनादी सदसद विलक्षण अशा प्रकारचं अज्ञान हे मानलं पाहिजे. ते सामान्य रूपात मानलं पाहिजे, कारण ते कार्यानुमेय आहे. जर नाही असतः सज्जा येते, असतापासून सत कधी उत्पन्न होत नाही. आणि जगताची संगती सांगत असताना जगत तर आपल्या प्रत्ययाला येतं किंवा नामरूप प्रत्ययाला येतं, आणि त्या नामरूपाचं जे बीज आहे ते बीज अज्ञान, आणि ते अज्ञान आत्म्याच्या केवळ निखळ विशुद्ध अशा अवस्थेत देखील त्याच्या ठिकाणी नांदत होतं असं मानलं पाहिजे. आणि त्या अज्ञानाची निवृत्ती त्या ठिकाणी अहम ब्रह्मास्मी या वृत्तीज्ञानाने होते. म्हणजे त्या ज्या वेळेला तुमच्या ठिकाणी विशुद्ध आत्मस्वरूप मानता, तेव्हाही त्या ठिकाणी सामान्य रूपाने अज्ञान आहे आणि विशेष सामान्य रूपाने अज्ञान आहे. आणि त्या अज्ञानाची निवृत्ती ही ज्ञानाने होते. आणि नंतर मग पुन्हा मनुष्य अज्ञान निवृत्तीने उपलक्षित असं जेव्हा ब्रह्म अवशिष्ट राहतं, त्याच वेळेला त्याला खऱ्या अर्थाने मोक्ष प्राप्त होतो किंवा त्या ब्रह्मालाच मोक्ष अशी संज्ञा प्राप्त होते. आणि हा विचार वेदांतामध्ये कितीही गंभीर चिंतन करण्याचा प्रयत्न केला तरी ह्या विचाराच्या पुढं काही पाऊल आहे असं वाटत नाही. सा काष्ठा सा परागती, ते सर्वात शेवटलं म्हणजे मनुष्याचं प्रवेशस्थान किंवा समरसतेचं स्थान आहे अशा प्रकारचं वाटत राहतं. तर त्यावेळेला मनुष्याला ह्या अज्ञान पदाचा किंवा त्याच्या अर्थाचा काही कारण ते पदच आहे, ते अर्थहीन आहे. असं असणाऱ्या अर्थहीन अशा अज्ञानाचं ओझं घ्यायचं आणि पुन्हा ते टाकून द्यायचं, म्हणजे त्याला स्वीकारायचं आणि पुन्हा त्याचं निराकरण करायचं. परंतु ते अज्ञानच स्वतः सांगतं की ज्ञानाचा अभावरूप असणारं मी आहे, या ठिकाणी ज्ञानापुढं मला जाता येत नाही आणि माझी मला सिद्धी करता येत नाही, कारण ते जड आहे. म्हणून असं अज्ञान स्वतः सांगत असतानाही ज्यांचं शास्त्रसंस्काराने सुसंस्कृत अंतःकरण झालं त्यांच्याही मनामध्ये ह्या अज्ञानाचा मायेचा जो मायेची जी भीती आहे किंवा जे भय आहे, तर ते भय निवृत्त करून जसं जनकाला सांगतात अभयम जनक प्राप्तोसी, तू जसा निश्चिंतीने जावे अभयाच्या ठाया, रांडा रोटा वाया करू नये, असं जसं जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणे ज्ञानोबरायांनी हा विषय या ठिकाणी सांगत असताना हे जे अज्ञान आहे हे अज्ञान मूळच्या विशुद्ध आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणं संभवनीयच नाही. बरं, हा म्हणतो का कार्याची जगद्रूप कार्याची संगती लावण्यासाठी ते कार्य कारणरूपाने अर्थात अज्ञान रूपाने विशुद्ध आत्मस्वरूपाच्या ठिकाणीही सामान्य रूपाने त्या ठिकाणी होतं असंच मानायला पाहिजे. तर ही गोष्ट ह्या गोष्टीचा ज्ञानोबराय अत्यंत विडंबना उपहास किंवा हास्यात्मक असं हे विधान आहे की शुद्ध स्वरूपात अज्ञान राहतं. तर त्याचा ते म्हणतात बाबा रे अजून जगही उत्पन्न झालं नाही, आत्मा शुद्ध स्वरूपात आहे असं तो म्हणतो आणि त्या शुद्ध स्वरूपातही पुन्हा अज्ञान आहे. अज्ञान कार्य अजून उत्पन्न झालं नाही, कार्य उत्पन्न होण्याच्याच आधी त्या कार्याचं कारण अनुमान प्रमाणाने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहेत हे सिद्ध करण्याचा तुझा जो प्रयत्न आहे तो अत्यंत व्यर्थ असा आहे किंवा तो त्याला काय म्हणतो उद्दिष्टहीन असा प्रयोजनहीन अशा प्रकारचा तुझा प्रयत्न आहे. ठीक आहे ना, असं या ओव्यांमध्ये सांगतात. तर यामध्ये उदाहरण देताना आता 62व्या ओवीमध्ये कार्यानुमेय अज्ञान विशुद्ध आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सिद्ध करणं म्हणजे तुझ्या प्रयत्नाचं स्वरूप काय आहे, तर ते सांगताना मागं सांगितलं की ज्या वेळेला आपला दिवा लावलेलाच नाही त्याच वेळेला दिव्याची काजळी दूर करण्याचा प्रयत्न करणं किंवा एखादा हिवराचा वृक्ष अजून उत्पन्नच झाला नाही तेव्हाच त्याच्या सावलीत टाळण्याचा प्रयत्न करणं, असं तुझं स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान आहे असं मानणं आणि त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करणं, याचं स्वरूप अशा वर सांगितलेल्या दृष्टांताप्रमाणे आहे. आता आणखी दृष्टांत सांगतात नाना अथवा किंवा इतकंच नाही असाही अर्थ घेता येईल किंवा नाना म्हणजे अथवा
नुठिता देहदशा. देहदशा म्हणजे शरीरच उत्पन्न झालेलं नाही, शरीराची स्थितीच अजून उत्पन्न झाली नाही. तर म्हणे त्या शरीराला काहीतरी मालिन्य आलेलं आहे आणि मालिन्य आलं की चांगल्या प्रकारचा उठण्याने तो शरीरावरचा मळ काढावा लागतो. पण कोणाच्या ज्याचं शरीर उत्पन्न झालं असेल तर त्या ठिकाणी कालवून लाविजे चिकसा. त्या ठिकाणी काय करायचं, ते चूर्ण वगैरे उटीची एकत्र कालवायची आणि मग त्याचा चिकसा लाविजे, त्याची उटी लावायची. पण उटी कोणाला लावायची, जो देह अजून उत्पन्न झाला नाही त्याच्यासाठी हे पदार्थ एकत्र कालवून त्या ठिकाणी त्याचा चिकसा, इथं आहे ना, कालवून लाविजे कसा असा वेगळा झालेला आहे पदच्छेद, तो एक करायचा त्याचा, कालवून लाविजे चिकसा. आता किंवा न घडिता आरिसा उटीजे काही, किंवा एखादा आरसा अजून तयारच केलेला नाही, न घडता आरसा अजून उत्पन्न झाला नाही, तर त्याला उटीजे काही, त्याला काय उठणं लावायचे का, आपलं म्हणजे त्याला स्वच्छ करायचे का, त्या ठिकाणी त्याला घासून स्वच्छ करण्याची गरजच नाही. याविषयी टीका. जेवी देह संभव नाही झाला तरी मळकटा कोणा बैसला, मा चिकसा लावणी काढीला, हे घडे काय सत्य. तर मा इथं पण असं झालं, मा ची कसा असं झालं आहे, तर तिथं मा चिकसा, चिकसा शब्द आहे, चिकसा म्हणजे उटी. मा वेगळा शब्द आहे आणि चिकसा वेगळा शब्द आहे. चिकसा हा एकत्र घ्यायचा, मा वेगळा करायचा. ज्या वेळेला देहच उत्पन्न झालेला नाही त्यावेळेला उत्पन्न न झालेल्या देहावर मळ कुठून बसेल, त्याला मालिन्य कुठून येईल. आणि मग एखाद्याने सांगितलं की मी अनेक प्रकारची द्रव्य जी मलापहारक किंवा निवारण करणारी अशी द्रव्य एकत्र करणारा चिकसा म्हणजे उटी तयार केली आणि मग तो मळ काढला. हे कसं घडेल, हे काय बोलणं किंवा असं घडलं हे काय सत्य होईल का कधी, हे असं बोलणं कधी सत्य होणं शक्य नाही. तेवी जई आत्मा आत्मेपणे विन असे भावाभाववीन तई अज्ञानाचे आवरण पडिले कवण. आता तो म्हणतो की विशुद्ध अवस्थेत आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान मानायचं, पण त्यावेळेला आत्म्याच्या ठिकाणी तो आत्मा आहे कसा, तर आत्मपणे विन, आत्म्याला आत्मा आहे असं जरी कळलं, बरं ना, आत्म्याच्या ठिकाणी आत्मत्व असलं म्हणजे अहम आत्मस्वरूपेण अस्मी ना, मी आत्मस्वरूपाने आहे असा अहंकाराचा उद्भव जर त्या ठिकाणी झाला असता, तर मग काय होतं की अहंकाराचं कारण असणारा अज्ञान त्या ठिकाणी होता असं मानायला पाहिजे. पण ज्या वेळेला आत्मा हा भाव आणि अभाव ह्या दोन्हींनी विवर्जित अशा शुद्ध अवस्थेत असतो, त्यावेळेला त्याच्यावर तो केवळ शुद्ध स्वरूपाने म्हणजे ज्ञानस्वरूपाने असतो. त्या ठिकाणी अज्ञानाचं आवरण पडलंच कुठं अजून, कारण त्या आत्म्याच्या ठिकाणी आत्मत्वच नाही. मी आत्मा आहे असा कोणताही द्वैतात्मक, बरोबर ना, मी आत्मा आहे असा त्या ठिकाणी विषयी भावाने आत्म्याचा प्रत्ययसुद्धा त्या ठिकाणी होत नाही. तर त्या ठिकाणी अज्ञानाचं आवरण निर्माण झालं, पडलेलं आहे असं तुम्हाला, म्हणजे तिथं अज्ञान आहे आणि त्या अज्ञानाच्या ठिकाणी त्यांनी आत्म्याच्या आश्रयाने राहिलेलं आहे आणि आत्म्याला त्यांनी काय केलेलं आहे, विक्षेप निर्माण केला आणि आवरण निर्माण केलं. त्या अज्ञानाच्या दोन शक्ती आहेत, एक आवरक शक्ती आणि एक विक्षेप शक्ती असं तुम्हाला म्हणता येईल का. त्यांनी अन्यथा ज्ञान करून दिलं नाही अजून, परंतु अन्यथा ज्ञान नसलं तरी आवरक शक्तीनं अज्ञानाने त्या ज्ञानाला विषय केलेलं आहे असं तरी तुम्हाला कधी म्हणता येईल. कारण तो अनावृत शब्द तुमच्याच बोलण्याने तो शुद्ध स्वरूपात अनावृत आहे, म्हणजेच अज्ञानाने त्याला आवरण केलेलं नाही आणि त्याला करण्याची गरजही नाही. तो स्वयंप्रकाश रूपाने त्या ठिकाणी विराजमान आहे. त्याला दुसऱ्या कोणाच्याही आत्म्याच्या ठिकाणी आत्मत्वाची जाणीव असण्याचीही गरज नाही किंवा आपल्या सत्तेचं किंवा स्फुरणाचं सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. तो सत्ता प्रकाश रूप आहे, स्वतः सिद्ध आणि स्वयंप्रकाश अशा स्वरूपाचा आहे. मग त्याच्यावर अज्ञानाचं आवरण पडलंच कुठं. किंवा आरिसा घडीला नाही तरी मळे आवरिले ते काही, मग उठवणी की जे पाही निर्मळ कवना. आरसाच तयार केला नाही तर कोणत्या मलाने किंवा रजकणाने त्या आरशाला आवृत्त केलेलं आहे. मग त्या ठिकाणी
तुम्ही उठावं आणि त्या आरशाला दुसऱ्या काही स्वच्छ द्रव्यांनी त्या आरशाची स्वच्छता करावी. अजून उत्पन्नच आरसा झालेला नाही तर त्याला काय तुम्ही निर्मळ करणार. तेवी देहसंगेवीन आत्मा असे अहंताहीन ते आत्म्याशी जाणं आत्मत्व कैचे. ज्यावेळेस जोपर्यंत आत्म्याला देहाचा संगत झाला नाही आणि देहाचा संग नसल्यामुळं आत्मा हा काय अहंताहीन, इतका अहंताहीन आहे की आत्म्याच्या ठिकाणी आत्मा, मी आत्मा असाही शब्दाचा प्रयोग किंवा असाही अनुभव त्या ठिकाणी नाही. मी आत्मा आहे हे आत्मत्वसुद्धा, हे आत्मत्वाची जाणीव देखील त्या ठिकाणी नाही. जाणीव आणि नेणीव पण नाही, कारण तो स्वयंप्रकाश आहे. म्हणून त्या ठिकाणी जाणीव नेणीव भगवंती नाही. या ठिकाणी आत्मा हा अहंकार रहित असल्यामुळं त्या आत्म्याला आत्मत्व कसे. आत्म्याला आत्मत्व कधी येईल. आत्मा जर अहंकाराने युक्त झाला तर. पण त्या ठिकाणी आत्मा अहंकाराशी संबंधित झाला नाही आणि तो अहंकारा देहादिकांशी संबंधित होतो. त्या देहादिकाशी संबंध झालेला नाही. स्थूल आणि सूक्ष्म कोणत्याही देहाशी त्याचा संबंध नाही, पण त्यावेळेला कारण रूपाने तो त्या ठिकाणी होता. बरोबर ना. स्थूल सूक्ष्म देहाचं कारण असणारं अज्ञान त्या ठिकाणी कार्यानुमेय मानलं पाहिजे. असं जर तुम्हाला म्हणायचं असलं, अजून देह उत्पन्न झाला का, अहंकार उत्पन्न झाला का, आणि काहीच उत्पन्न झालं नाही, त्याचं कारण तिथं होतं. बरं कारण काय, त्या स्वयंप्रकाश आत्म्याला आवरणही झालं नव्हतं. मग तरीसुद्धा ते पुढची तुम्हाला संगती लावण्यासाठी, कोणती कार्याची संगती सांगण्यासाठी कारणामध्ये ते अज्ञान नसताना अज्ञान मानण्याची काय आवश्यकता आहे. किंवा हे मानणं कसं आहे, प्रयोजनहीन, व्यर्थ, निष्फल अशा स्वरूपाचं आहे. आत्मया आत्मत्व नाही ते अज्ञान झाकी जे काही. मग अज्ञान वारू न पाही आत्मत्वाशी अज्ञान वारू न, हा असं पाहिजे. बरं ना. अज्ञान वारू न एकत्र करायचं, वारू न असं पदच्छेद नाही राहू द्यायचं. आत्मया आत्मत्व नाही, आत्म्याला त्या ठिकाणी आत्मत्वसुद्धा नाही तर अज्ञानी झाकी जे काही. जर आत्म्याच्या ठिकाणी आत्मत्व आलं असतं तर आत्म काय झालं, आत्मा आवृत्त झाला. बरोबर ना. मग अज्ञान आवृत्त झाला म्हणजे त्याला कोणी आवृत्त केलं तर अज्ञाने झाकी जे पाहिजे, अज्ञानाने त्याला आवृत्त केलं. मग अज्ञान म्हणून त्यांनी सांगितलं अहम ब्रह्मास्मी, हे जे पहिलं स्फुरण आहे ना, हे मायेचं स्फुरण आहे असं नाथ महाराजांनी भागवतामध्ये लिहिलं. अहम ब्रह्मास्मी हे पहिलं स्फुरण मायेचं, कारण अहम झाला ना तिथं, म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी किंवा ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्मत्व आलं ना. म्हणून आता जोपर्यंत आपल्याला देवोहम म्हणतो तोपर्यंत ब्रह्माहमस्मी हे त्याचं निवर्तक मानता आलं तुम्हाला. पण अजून त्या ठिकाणी देवोहम किंवा अहम आत्मा किंवा अहम सुखीदुःखी असं कर्तृत्व, भोक्तृत्व किंवा ज्ञातृत्व कोणतंच आत्म्याने घेतलेलं नाही. अशा वेळेला त्या ठिकाणी आत्मत्व जर नाही तर अज्ञानाने त्याला कुठं झाकलेलं आहे. मग अज्ञानाने जर आवृत्त केला असेल तर मग अज्ञान वारून पाही आत्मत्वाशी आहे. मग त्या ठिकाणी जर अज्ञानाने झाकलं असतं तर मग अज्ञानाचं काय केलं, निवारण केलं आणि पुन्हा आत्म्याला अज्ञानाच्या निवृत्तीने उपलक्षित असं आत्मत्व त्या ठिकाणी राहिलं असतं. पण अशी स्थिती आहे का, आयशेत न घडे जाणं, असं तर कधी घडलेलंच नाही. म्हणून पुढेही असे वचन, म्हणून आम्ही आणखी पुढे काही वचनं सांगतो. दृष्टांते सहवर्तमान अवधारिजो, हाच विषय आम्ही पुढं काही दृष्टांतासहित सांगतो, ते तुम्ही चित्ताच्या एकाग्रतेने ऐका असं म्हणून या ठिकाणी 3 ओव्या सांगतात. त्या 3 ओव्या अशा आहेत की 63, 64 आणि 65 क्रमांकाच्या ओव्या आहेत. का ओहाच्या दुधी सायेची असावी आधी, मग ते फेडू ये बुद्धी पवाडू किजे. तैसे आत्मयाच्या ठाई जै आत्मपणा ठाव नाही, तै अज्ञान काही सारिख्या कैसे. म्हणून तेव्हाही अज्ञान नसे, हे झालेचे आहे अपैसे. आता रिकामेची काहीसे नाही म्हणून. आता यासाठी उदाहरण देतात. ओहाच्या दुधी म्हणजे एखाद्या गाईच्या ओहा म्हणजे काशेमध्ये असणाऱ्या दुधामध्ये सायेची असावी आधी. आता त्या दुधामध्ये साय आहे का अगोदर, का ते दूध गाईचं दोहन केल्यानंतर त्या दुधाला उष्णता देऊन नंतर त्याच्यावर साय वगैरे येते. पण ते गाईच्या काशेमध्ये असणाऱ्या दुधामध्ये आधी सायेची असावी, अगोदर साय असली तर पाहिजे आणि मग ते फेडू ये बुद्धी पवाडी केले. म्हणून आता त्या गाईच्या काशेमध्ये असणाऱ्या दुधाच्या ठिकाणी आम्ही काय करतो, साई फेडू, साईला वेगळं
करतो ये बुद्धी पवाडुके, अशा प्रकारच्या बुद्धीनं त्या ठिकाणी पवाडुकी जे म्हणजे काही उद्योग किंवा पराक्रम तुम्हाला करता येईल. पण कुठं गाईच्या दुधात जर आपलं गाईच्या दुधात म्हणजे गाईच्या काशेमध्ये असणाऱ्या दुधात जर सायच नाही तर ती साय अगोदर आम्ही फिडू, ती साय आम्ही काढून टाकू, निवृत्त करू. ये बुद्धी पवाडू की जे ह्या बुद्धीनं किंवा ह्या ज्ञानाने तुम्ही तशा प्रकारचा पवाड म्हणजे उद्योग किंवा व्यापार करू शकता. पण करण्याची गरज आहे का? तो व्यापार निष्फल आहे, कारण अजून गाईच्या काशेमध्ये असणाऱ्या दुधामध्ये साय निर्माणच झालेली नाही, तर ती साय तुम्ही दूर काय करणार? याविषयी आता सांगतात दार्ष्टांतिकात. तैसे आत्मयाच्या ठाई जे आत्मपणा ठावं नाही ते अज्ञान काही सारिखे आहे कैसे म्हणतात. तसं आत्म्याच्या ठिकाणी म्हणजे जेव्हा सदैव सौम्य इदमग्र आसीत अशी जी आत्मस्वरूपाची स्थिती आहे, सत्स्वरूपाने चित्स्वरूपाने केवळ सन्मात्रत्वाने आणि केवळ चिन्मात्रत्वाने आनंदमात्रत्वाने अद्वैत मात्रत्वाने आत्मा जेव्हा असतो तेव्हा आत्म्याच्या ठिकाणी आत्मपणा ठावं नाही. त्या ठिकाणी आत्म्याच्या ठिकाणी आत्मत्वाला मी आत्मा आहे अशा भावाला तरी जागा आहे का? जागा नाही. आत्मा आत्मरूपानेच आहे. ज्ञानरूप आत्मा ज्ञानरूपानेच स्वस्वरूपाने ज्ञानस्वरूपानेच त्या ठिकाणी आहे. त्यामुळे तिथं आत्मपणालाही ठाव नाही, कारण त्या ठिकाणी कोणतं नामरूप वगैरे काहीच नाही. ते केला अनाम अजाती. इथं जर हे अज्ञानाचं सुरू कुठून होतं की त्यांनी सांगितलं काय नामरूप संबंधो जाती क्रिया भेदो हा आकाराशीचं प्रवादू वस्तूशी नाही. ह्या वस्तू त्या ठिकाणी होत्या का? नामरूप संबंध. मग आत्मा असं नाव तरी त्याला येईल का त्या ठिकाणी? मी आत्मा असं तरी शब्दप्रयोग होईल का त्या ठिकाणी? होणार नाही. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी जर आत्मत्वालाही जागा नाही तर अज्ञान कैसे सारिखे. तर अज्ञान कशासारखं म्हणजे काय? अज्ञान ही काय वस्तू आहे की त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी राहील. त्या आत्म्याच्या ठिकाणी आत्मत्वाला जागा नाही तर अज्ञानाला कुठं जागा आहे की नाही? इतका ज्ञान घन आहे की त्या ठिकाणी त्याला जाणीव व्हावी अशा प्रकारचं आत्मत्वाला सुद्धा तिथं स्थान नाही. तर तुमचं त्याच्या विरुद्ध बरोबर ना असं असणार. तुम्ही त्याला म्हणतात ज्ञान निवर्त्य, पण ज्ञानाला निवर्त करण्याचं त्या पदार्थ असावा आणि मग त्याची निवृत्ती करावी. ज्ञानाला निवृत्ती असं अज्ञान त्या विशुद्ध स्वरूपात सिद्धच होत नाही. म्हणून म्हणतात अज्ञान कशासारखं आहे सांगा तुम्ही. अज्ञान कैशी सारखे आहे, कशासारखं आहे? काय तुम्हाला त्या अज्ञानचा सिद्ध करता येईल? अज्ञान जड आहे. अज्ञान आत्मस्वरूपावर आवरण करतं. अज्ञान त्याला अन्यथा ज्ञान करून देतं. ज्याच्या आश्रयाने राहतं त्यालाच आच्छादित करतं. अशी तुमची जी विद्या आणि ते पुन्हा ज्ञानविरोधी आहे. ज्ञानाने त्याची निवृत्ती होते. हा एवढा उटारेटा करण्याची गरज आहे का स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी? आता जर तर तुम्ही म्हणाल ज्यावेळेला विशुद्ध स्वरूपात आहे तेव्हा नाही, पण जेव्हा मी आज्ञोहम म्हणतो हा सुद्धा काय आहे? आज्ञोहम हा भ्रमच आहे. तो काय करतो? आज्ञोहम ही जी अनुभूती आहे ही खरी अज्ञानाची सिद्धी करते का ज्ञानाची सिद्धी करते? ज्ञानाची सिद्धी करते. मग ज्ञानाची सिद्धी करते ते जे ज्ञान आहे ते स्वयंप्रकाश ज्ञान आहे, ते स्वतःसिद्ध ज्ञान आहे आणि केवळ आहे. त्याच्या ठिकाणी अज्ञानाला जागा आहे का? आज्ञोहम म्हणताना अज्ञानाची सिद्धी होत नाही, तर ज्ञान अज्ञान विवर्जित असं स्वयंप्रकाश आत्मतत्वाच्या ठिकाणी अज्ञान मानण्याचा तुम्ही जो प्रयत्न करणं हा याला किती निष्फलता आहे. म्हणजे कोणत्याच प्रकाराने ज्ञानोबराय अज्ञान हे आपल्या आत्मस्वरूपासमोर येऊ देत नाही. म्हणजे अज्ञान कालातही नाही, ज्ञान कालातही नाही, बरोबर ना? आणि जगत उत्पत्तीच्या पूर्वीही नाही, जगत नाशानंतरही नाही, आणि जगताची धडधडीत प्रतीती येत असताना देखील अज्ञानाची सिद्धी होत नाही. सगळी सिद्धी ज्ञानस्वरूप आत्म्याचीच होते. स्वतः त्याला काय म्हणतो? सिद्ध असणारा जो आत्मा आहे त्या स्वतः सिद्ध आत्म्यापुढं अज्ञान कधी येणं शक्यच नाही, ही गोष्ट सांगतात. आता म्हणून तेव्हाही अज्ञान नसे हे झालेचे आहे अपैसे, आता रिकामेची काहीसे नाही म्हणून तेव्हाही अज्ञान नसे. तेव्हा म्हणजे ज्या कालामध्ये आत्मा हा विशुद्ध स्वरूपात होता, निखळ होता, केवळ होता, सृष्टीच्या उत्पत्ती पूर्वी असा जो आत्मा आहे की ज्या वेळेला केवळ ज्ञानस्वरूप आत्माच आहे तेव्हाही अज्ञान नसे, तेव्हा अज्ञान नाही. आता तुझे कार्यानुमेय होता त्याचं खंडन आम्ही केलं तर्काचं.
कार्यानुमी असं मानत होता. पण कार्यानुमी कार्य असावं तेव्हा त्या अज्ञानाचा अनुमान होईल ना. कार्य तर नव्हतंच आणि त्यावेळेला अज्ञान होतं असं तुझं म्हणणं हे काय आहे? हा तर्क जो आहे तर तो तर्क प्रतिष्ठित स्थिर रूपाने होऊ शकत नाही. म्हणजे स्थिर रूपाने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाची सिद्धी करू शकत नाही. कारण अगोदर कार्यावरून कारणाचं अनुमान करायचं ना. कार्य तर अजून झालंच नाही. गाईच्या काशेमधल्या दुधामध्ये साय आलीच नाही आणि ती साई काढायचा प्रयत्न करतो तो, आणि असं अज्ञान आहे. आणि मग ते अज्ञान काय होतं? ज्ञानाने, वृत्तीज्ञानाने, अहम ब्रह्मास्मी ज्ञानाने ते निवृत्त करायचं. हा काय उपयोग? पुन्हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मा हा सामान्य विशेष भाव विवर्जित ज्ञानरूप भावरूप असा आहे असताना त्याच्या ठिकाणी बरोबर ना काय तुम्ही आरोप करतो? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य रूपाचं अज्ञान आहे असं तू म्हणतो. सामान्य रूपाचं आपलं सामान्य रूपाचं ज्ञान आहे आणि विशेष रूपाचं काय आहे? अज्ञान आहे. आणि ते अज्ञान कोणाच्या आश्रयाने राहतं? आत्म्याच्या आश्रयाने राहतं, की ज्या अज्ञानाची सिद्धीही होत नाही. आणि ते अज्ञान मात्र त्या ज्ञानाच्या ठिकाणी तो आरोपित करतो. हा कुठला न्याय असं त्याला म्हणतात. म्हणून तेव्हाही अज्ञान नसे, हे झालेचे आहे अपैसे, आता रिकामेची काहीसे नाही म्हणून. ते म्हणतात आता त्याही वेळेला म्हणजे विशुद्ध स्वरूपातही अज्ञान नाही, आज हे अपयशी झालेचे, हे आपोआपच झालेचे आहे. म्हणजे अपयशी सिद्ध झालेचे आहे, हे आपोआपच सिद्ध झालेले आहे आत्मस्वरूपात. कारण तिथं काय आहे? त्यांनी ज्ञानदेव चतुरक्षरी जपहा तू करी सर्वज्ञा, ज्ञानात ज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा, अशा प्रकारची खरी वस्तुस्थिती आहे. आणि त्यावेळेला आता रिकामीची काहीशी नाही म्हणून. आणि आता उगीच्या उगीचंच ते म्हणतात ना, रिकामा हवीन भिंतीला तुंबड्या लावी. तसं ज्या अज्ञान स्वरूपात काहीच आपलं ज्ञान स्वरूप आत्म्यात काहीच नाही, तिथं अज्ञानाचा तो आरोप करतो. हे काय आहे? रिकामीची काहीशी नाही म्हणून. नसलेल्या अज्ञानाला नाही काय म्हणायचं? जे अज्ञान तिथं नाहीच आहे तर ते अज्ञान त्या ठिकाणी आम्ही काय करू? त्या अज्ञानाचं निराकरण करू. कारण ते अज्ञान त्या ठिकाणी कार्यान्वये मानावंच लागतं. कारण अज्ञान नसलं तर अभावापासून भावरूप पदार्थ निर्माण होत नाही. आणि म्हणून हे जगद्रूप कार्य आपल्याला जेव्हा दिसतं तेव्हा ते काही असतापासून निर्माण झालेलं नाही आणि तुमच्या असंग निर्विकार ब्रह्मापासूनही उत्पन्न होणार नाही. बरोबर ना? मग त्या ठिकाणी ते सत नाही, असत नाही, असं सदसद विलक्षण अनिर्वचनीय रूपाने अज्ञान मानलं. आणि कोणी मानलं? हे वेदांत पक्षामध्ये. परंतु ज्ञानोबाराय म्हणतात की त्यावेळेला जर तुला कार्यरूप कार्यानुमेय मानतो, त्यांनी त्याला पहिल्यांदा विचारलं प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय का अनुमान प्रमाणाचा विषय का शब्द प्रमाणाचा विषय? शब्द प्रमाणाने सिद्ध झालं नाही आणि अनुमान प्रमाणाने सिद्ध झालं नाही, प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध झालं नाही, कार्य आणि कारणात भेद मानून सिद्ध झालं नाही, अत्यंत भेद मानूनही अज्ञान सिद्ध झालं नाही, कार्यकारणामध्ये अभेद मानूनही सिद्ध झालं नाही. म्हणून तो म्हणतो की आता या ठिकाणी कोणती एक स्थिती अशी आहे, त्याला वाटतं कुठं का होईना अज्ञानाला बसायला जागा मिळावी, आहे की नाही? त्याला अज्ञानाचा काय फार कळवळ आहे. म्हणून तो म्हणतो की अज्ञान सिद्ध करा. म्हणजे वास्तविक वेदाचं मनोगत आहे स्वयंप्रकाश आत्मस्वरूप सांगण्यात. परंतु ह्या स्वयंप्रकाश आत्मस्वरूपाची सिद्धी करताना जी अध्यारोपाच्या भाषेत मानलेली माया आहे, त्या मायेबद्दलच माणसाला यत्किंचित म्हणजे मायेबद्दलच एक प्रकारचा अभिनिवेश निर्माण होतो. म्हणजे कोणाला होतो? साध्या कोणी येरागबाळ्याला होतो असं नाही. शास्त्र सुसंस्कृत ज्याचा अंतःकरण आहे त्याला देखील ह्या अशा प्रकारच्या आपल्या जीवनामध्ये ह्या मायेने काही ना काही प्रतिबंध खरोखरच केला आहे असं वाटतं. वास्तविक ती शून्यरूप असणारी माया ती आत्मस्वरूपाला कोणताही प्रतिबंध करण्याला समर्थ नाही. ती अनिर्वचनीय आहे असं शास्त्र वारंवार सांगतं. तिला नावसुद्धा अविद्या दिले आणि त्या अविद्या पद पण सांगतं की मी विद्यमान नाही. तरीसुद्धा मनुष्याला वाटतं पण आणि परंतु असं. परंतु माया अशी आहे आणि पुराणाच्या पुराणं भरलेली आहेत की मायेने कोणाला कोणाला काय जाय ना आली काय ते छळा असं एक भारुड हे सगुण गुण माया आली कोल्हाटीनं खेळाया असं म्हटलं की वाटतं की आहेच आहे. ही कोल्हाटीन असणारी माया ही अघटित घटना पटीयशी आहे. आता असं हे खरं कोणाला कळलं माहिती आहे का? ज्याचं अंतःकरण इतकं विशुद्ध स्वरूपाच्या जवळ गेलेलं आहे,
बरोबर ना, विशुद्ध स्वरूपाच्या जवळ गेलेला आहे, त्यालाच ही गोष्ट कळेल. म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये काहीही करावं असं राहिलं नाही, काही भावना करावी असंही राहिलं नाही, आणि आता जाणण्यालाही काही वस्तू शिल्लक नाही असं जर वाटत असेल, म्हणजे ज्याला काही जाणायचं नाही, काही करायचं नाही, असं ज्याच्या ठिकाणी एवढा अधिकार संपन्नता ज्याची म्हणजे पराकोटीला पोचली असेल, किंवा ज्याला वैराग्याची परिसीमा आहे की नाही, उपरमाची परिसीमा आणि तत्त्वज्ञानाची परिसीमा जीवनात ज्याच्या झाली, त्यालाच हा अजातवाद कळेल, पटेल, झेपेल, तोच याच्यात रंगून जाऊ शकतो, दुसऱ्यांना नाही. कारण आता हे विचार बुद्धिमान कोणाला कळणार नाही, सगळ्यांना कळतील. म्हणून काय याची अनुभूती येईल काय? अनुभूतीला जे लागतं ते अनुभूतीला लागतो अधिकार आणि फलाचा संबंध असल्यामुळं अधिकार उंचावणं हेच याचा, नाहीतर बौद्धिक स्तरावर हे कळणार नाही का? त्यांनी सांगितलं त्या गोविंदानंद स्वामींनी की तुम्ही वेदांताचा केलेला केवळ स्वाध्याय किंवा पठन पाठन हे जर तुम्हाला योग्य परंपरेचं ज्ञान नसेल तर हा केवळ तुमच्या बौद्धिक स्तरावर झालेला खेळ आहे. याच्या व्यतिरिक्त त्यांनी इतकं उपेक्षेने सांगितलं, तुम्ही होते ना, त्याला काही स्थान नाही याच्या. ते म्हणजे त्याच्यापेक्षा जर आपल्याला एखाद्या महात्म्याच्या सहवासात वेदांत श्रवण करण्याचा थोडासाच योग आला असेल आणि आपल्याला परिपूर्ण झालं नाही, तर त्याचं जीवन पाहून त्याच्या जीवनाचं अनुकरण करण्यात गेलेला काळ त्याच्यापेक्षा जास्त सार्थकी लागेल असं त्यांनी सांगितलं. किंवा जर तुम्हाला जे वेदांत चिंतन श्रवण केलं आणि भावलं असेल तर तुम्ही त्याचंच काय करा, पुन्हा पुन्हा त्याचाच स्वाध्याय करा आणि त्याच्याद्वाराही तुम्हाला हळूहळू मार्ग सापडू शकतो. असे दोनच पर्याय आहेत असं त्यांनी सांगितलं. म्हणून तेव्हाही अज्ञान नसे, हे झालेचे आहे अपैसे, आता रिकामेची काहीसे नाही म्हणू. आता रिकामं उगीच अज्ञान नाही नाही काय म्हणायचं, नाहीच ते अज्ञान त्या ठिकाणी झालं तर ते नाही तरी कशाला म्हणायचं, आहे की नाही? उगीच नाही तरी कशाला म्हणायचं? नाही अज्ञान नाही म्हणण्याचे सुद्धा काय आहेत, कष्ट आहेत, आणि ते निराकरण कष्ट आहे. त्याचं काय आहे, फल काय आहे त्याचं? अज्ञानाची असिद्धी करण्याचं फल काय झालं? त्याचं कष्ट हे फल झालं, आहे का नाही? नसलेल्या अज्ञानात नाही म्हणण्याचं विनाकारण काय झाले, कष्ट हे फल झाले. ते आहे ना याच्यामध्ये काय, मृतप्रसवा प्रसववत श्रमफलैक केवलम. त्या बाईचा गर्भ प्रसूत झाली आणि तो गर्भ मृत होता, म्हणजे मेलेला होता, आणि मग तिला जे काही प्रसूतीच्या वेदना झाल्या त्या वेदनेचा काय उपयोग झाला? गर्भ तर मृत झाला, मग तिला श्रम फल झालं का नाही? कारण कोणती क्रिया काहीतरी फल देते, तिला फल झालं ना. कोणतं झालं? मृत प्रसवा प्रसव. शंकरानंदांनी सांगितलं मृत प्रसवा प्रसववत. मृत गर्भाला जन्म देण्यासाठी लागणारे जे प्रसव आहेत त्या प्रसवाप्रमाणे तिला प्रसवाचं काय काय फल झालं? तिला श्रम हे फल झालं, फक्त वेदना सहन कराव्या लागल्या. तसंच या ठिकाणी श्रमफलैक केवलम. अज्ञानाची नसलेल्या अज्ञानाची मान्यता देऊन, नसलेल्या अज्ञानाचा अंगीकार करून त्याच्या निवृत्तीचं समाधान भोगणं म्हणजे काय? खऱ्या अर्थाने भ्रमाने असमाधानाला समाधान नाव ठेवणं आहे की नाही? बरोबर ना. भ्रमामुळं असमाधानाला समाधान समजणं आणि ते समाधान आपलं आता झालेलं आहे, बरोबर ना, असमाधान गेलेलं आहे अशी फक्त मान्यता आहे. म्हणजे काय? खऱ्या अर्थाने उत्तमा सहजा अवस्था, मध्यमा ध्यानधारणा, अशी स्थिती आहे. आता रिकामेची काहीशी नाही म्हणू. टीका बघा, आता टीका याच्यातली सोपी आहे, फार विस्ताराने सांगण्याची गरज नाही. जर थोड्या वेळ जास्त आहे, परंतु आपल्याला नेहमीच टीकांच्याद्वारा याचा परिचय आहे, फार मला वाटतं याचं करण्याची गरज नाही. अहो एके परी पाहता अज्ञान धर्मदिशे वर्तता, परी तेथे आत्मसत्ता लोपाते न पवे. ते म्हणतात अहो एके परी पाहता, एक प्रकाराने जर आपण पाहायला गेलो ना तर अज्ञान धर्मदिशे वर्तता. तर अज्ञानाचा धर्म आहे, अज्ञानाचा धर्म तिथे दिसतो, कारण तिथं जाणीव नाही, पण नेणीव आपलं जाणीव नाही परंतु नेणीव तरी आहे का? जाणीव तर नाही, म्हणजे आत्मा जाणीवेचा विषय होत नाही, परंतु त्याची नेणीव पण त्या ठिकाणी आहे ना. म्हणजे याचा अर्थ नेणीव हा कोणाचा धर्म आहे? अज्ञानाचा धर्म आहे, बरोबर ना. नेणीव हा कोणाचा धर्म आहे? चांगलं पहा आणि लगेच वाटलं तर बोला,
लगेच. हा एकेपरी पाहता, एका प्रकाराने पाहिलं तर त्या विशुद्ध आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाचा धर्म विद्यमान आहे असं वाटतं. परी तेथे आत्मसत्ता लोपाते न पवे. त्या अज्ञानाचा धर्म त्या ठिकाणी विद्यमान आहे, म्हणजे त्याचं अज्ञान आहे, नेणीव आहे का आत्म्याचा लोप आहे. बरी आत्मसत्ता लोपाते न पवे, पण आत्म्याची सत्ता आहे का नाही तिथं, सद्रूपत्वाने आत्मा आहे का नाही. नेणिवेने युक्त असला तरी सद्रूपत्वाने आहे, हे तर तुम्ही मान्य कराल ना. का शून्यरूप होता, सद्रूपाने त्या ठिकाणी होता. कारण तो काय म्हणतो, मला काही कळलं नाही, बरोबर ना, कळलं नाही, पण मला कळलं नाही म्हणणारा त्याची सत्ता होती का नाही त्या ठिकाणी. म्हणून सत्तेचा लोप झाला नाही. लोपाते न पवे. बघा, तेथ आत्मसत्ता विद्यमान म्हणून तेथे असो न सके अज्ञान. आणि जो आत्म्याची जी सत्ता आहे, आत्मा कसे काय यश संततो भाव, आत्म्याचा संतत भाव म्हणजे आत्म्याची त्रिकालाबाधित सत्ता होती. म्हणजे काय होतं, आत्म्याचं अस्तित्व कसं होतं, त्रिकालाबाधित होतं. मग त्रिकालाबाधित अस्तित्व असेल तर त्या ठिकाणी दुसरा कोणता पदार्थ, त्रिकालाबाधित पदार्थाची सत्ता कधी सिद्ध होते, मत्त परतरम नान्यत किंचित असते धनंजय. नाही जर त्याला कोणत्या एखाद्या देशाने कालाने वस्तूंनी जर परिच्छेद केला असता तर त्याचं हे त्रिकालाबाधित सद्रूपत्व सिद्ध झालं असतं का, सन्मात्र तो सिद्ध झालं नसतं. आता हे कसं करतात, तुष्यंतु दुर्जन्यायाने तो वास्तविक नेनिवेत काय आहे, ज्ञानस्वरूप आहे. म्हणून नेणीव काय त्याला, ज्ञानस्वरूप हेच त्याच्या नेणिवेचं कारण आहे. कारण जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला विषय होत नाही, असा त्याचा खरा अर्थ आहे. म्हणून ते त्याच्या ज्ञानाचा विषय तो त्याला नाही, म्हणून काही ज्ञानस्वरूपता नाही काही त्या ठिकाणी. पण तुम्ही म्हणता की आपातता पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हीच म्हणता जाणीव नेणीव भगवंती नाही. मग तो नेणीव हा अज्ञानाचाच धर्म आहे ना, तो विद्यमान आहे असं दिसलं, परंतु त्याच्या सत्तेचा लोप झाला आहे का. जर सत्तेचा लोप झाला नाही हे तुम्ही कबूल केलं का त्या ज्ञानाचाही कधी लोप होत नाही. नाही द्रष्टो दृष्टे विपरिलोपो विद्यते अविनाशित्वात, अशा प्रकारची स्थिती आहे. तेथ आत्मसत्ता विद्यमान म्हणून तेथे असो न शक्य अज्ञान. आत्म्याची सत्ता आहे, केवळ आत्म्याची सत्ता आहे, बरोबर ना. त्याचं सद्रूपत्व हे अनिवार्य आहे असं जर मानलं तर तेथेही असो न शक्य अज्ञान. तिथं तुमचा ज्ञानाचं, बरोबर ना, ज्ञानाचं विषयत्व अज्ञानाला जाणणारा दुसरा अज्ञानाला जाणू शकत नाही, बरोबर ना. आणि आपलं स्वस्वरूपाला जाणीत नाही, जाणण्याचा विषय करीत नाही, आणि दुसऱ्यांनी त्याला जाणावं असा दुसरा त्या ठिकाणी कोणी उपलब्ध नाही. अशा वेळेला तिथं अज्ञान होतं असं म्हणता येईल का. म्हणजे दुसरं काहीच नव्हतं, म्हणजे अज्ञानही त्या ठिकाणी नव्हतं. तेथेही असो नसतं की अज्ञान एवं तेही काळी जाणं अज्ञान मिथ्या. म्हणून त्याही काळामध्ये जेव्हा आत्मा हा स्वतः स्वला जाणत नाही, केवळ सद्रूपाने विद्यमान असतो, त्यावेळीही त्या ठिकाणी अज्ञान कधीही राहू शकत नाही. तेही काळी जाणं अज्ञान मिथ्या. मग त्या ठिकाणी तुम्ही अज्ञान आहे असं म्हणत असाल तर ते अज्ञान कसं आहे, मिथ्या आहे. म्हणजे मिथ्या अज्ञान त्या काळात तिथं सत्य अज्ञान तर नाही, परंतु ते अज्ञान मिथ्या आहे. मिथ्या आहे म्हणजे काय घ्यायचं, अभावरूप आहे. त्या ठिकाणी ते अभावरूपाने आहे. तेथे व्यापाराचे उपशमन होनी भोगी समाधान ते असावया अज्ञान समर्थ करी. यांनी इथं ह्या ओव्यामध्ये जीवनमुक्ती सांगितलेली आहे आणि ती जीवनमुक्तीचं स्पष्टीकरण केलेलं आहे. हे खरं स्पष्टीकरण नव्या प्रकरणात येणार आहे, पण इथंच आपल्याला जीवनमुक्तीची जीवनमुक्त महापुरुषाची काय स्थिती आहे आणि तो व्यवहार काल असो किंवा अव्यवहार्य दशा असो तरी त्याची स्थिती कशी नित्य अभंग किंवा अविकारी आहे. कोणत्याही प्रकारचा विकार त्या स्वरूप स्थितीमध्ये निर्माण होत नाही, ह्या गोष्टीचं स्पष्टीकरण सांगितले. बघा आता बरं का, तेथे व्यापाराचे उपशमन होनी भोगी स्वसमाधान. ज्या काळात आत्मसत्ता विद्यमान आहे तिथे अज्ञान नाही, आणि त्या काळामध्ये जर तुम्हाला अज्ञानाची प्रतीती येईल का नाही त्या काळात, प्रतीती येईल का नाही त्या काळात, किंवा विशुद्ध स्वरूपात जेव्हा अज्ञान आहे त्या काळात अज्ञानाची प्रतीती येईल का, अज्ञानाची प्रतीती येणार नाही. मग तेही काळी जाणं अज्ञान मिथ्या. म्हणजे त्या काळात अज्ञान काय आहे, अभाव रूपाने आहे, बरोबर ना. त्या काळात अज्ञान
अभावरूपाने. चांगलं बघा, सगळं श्लोकच आहे, सोपं आहे याच्यातलं, पण जाणून घ्यायचं, पंक्ती पण लागल्या पाहिजे. मग ते काळी म्हणजे कोणत्या काळी? जेव्हा आत्मसत्ता विद्यमान आहे, म्हणजे केवळ आत्मसत्ता आहे, विशुद्ध स्वरूपात आत्मसत्ता आहे, त्या काळी अज्ञान नाही. आणि मग एवं तेही काळी जाणं अज्ञान मिथ्या, त्याचं अज्ञान नाही म्हणजे त्या काळात पुन्हा अज्ञान मिथ्या आहे, म्हणजे अत्यंत अभावरूप आहे असाच अर्थ झाला, बरोबर ना. अत्यंत अभावरूप आहे अज्ञान. तेथ व्यापाराचे उपशमन होनी भोगी स्वसमाधान, ते असावया अज्ञान समर्थ कैचे. त्यावेळेला काय होतं, अज्ञानामुळे होणारा जो व्यापार आहे, बरोबर ना, कारण एका पुढचा एक होणारा, पहिल्यांदा आत्म्याच्या ठिकाणी ज्ञातृत्व, मग भोक्तृत्व, बरोबर ना, मग कर्तृत्व, हाच व्यापार आहे की नाही. हा व्यापार तर त्याच्या विशुद्ध स्वरूपामध्ये काय झालेलं आहे, म्हणजे केवळ आत्मा जेव्हा स्वस्वरूपाने असतो, केवळ आत्मा, त्याच्या ठिकाणी ह्या व्यापाराचं काय झालेलं आहे, उपशमन झालेलं आहे. व्यापाराचं उपशमन झालं म्हणजे त्याच्या सुखरूपतेचंही उपशमन झालं का? त्याची सुखरूपता भंगली का त्यावेळेला? त्याची ज्ञानरूपता भंगली का? त्याची सद्रूपता भंगली का? नाही. मग त्यावेळेला तो आत्मा नाही का? मग त्याच्याकडे त्याचं स्वतःचं समाधान नाही का? स्वतःचं सुखरूपत्व नाही का? का त्या सुखाचा भोग तेच घेतं, त्याच्या सुखाचा भोग काय करतो? सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला आणि आनंद कोंदला मागे पुढे, ऐक, ही त्याची स्थिती आहे की नाही. मग तो होनी भोगी स्वसमाधान, त्यावेळेला काय करायचं? त्यावेळेला तो आत्मा स्वतःचं समाधान भोगत आहे. आत्मसुखाचा भोग आत्माच घेत आहे का? त्या ठिकाणी अज्ञान आहे का? अज्ञान नाही का? त्रैकालिक अत्यंत अभावरूप आहे आणि मग त्या ठिकाणी आनंद नाही का? मग त्या आनंदाचा भोग कोण घेत आहे? आत्माच स्वतः. आनंदरूप आत्माच त्या आनंदाचा भोग घेत आहे, भोगी स्वसमाधान. तर मग जर तो आत्मा जर स्वतः स्वयंप्रकाश पण आहे, स्वतः सिद्ध पण आहे आणि सुखरूप पण आहे, असा जो आत्मा आहे तो आपल्या आत्म्याचा आनंद, आपल्या आत्म्याचं ज्ञान, आपल्या आत्म्याची सत्ता तो आत्माच भोगत आहे का? त्याला दुसरी कोणाची गरज आहे अज्ञानाची? अज्ञानाला गरज आहे. जर अज्ञानाला ज्ञानाचा टेका नसेल तर ते कानाखालीच दडे. ह्या पहिल्या ओळीतच सगळ्या 300 वयांचा सगळं पुढच्या वयांचा विस्तार आहे आणि सगळ्यांचं सूत्र कुठे आहे? त्या पहिल्या ओळीत काय आहे? ये रेवी तरी अज्ञाना, ज्ञानाची नसे क्षोभना, तरी ते कानाखालीच दडे. कानावर सुद्धा अज्ञान शब्द येणार नाही, म्हणजे अज्ञान शब्द ज्ञानाची सिद्धी करतो, अज्ञान शब्द अज्ञानाची सिद्धी करत नाही. अज्ञान शब्द हा ज्ञानाची सिद्धी करतो, बरोबर आहे ना. तेथे व्यापाराचे उपशमन होनी भोगी स्वसमाधान, ते असावं या अज्ञान समर्थ कधी. स्वतःचं समाधान स्वतः भोगू शकतो, तर तिथं अज्ञान तिथं राहण्यासाठी अज्ञान कसं समर्थ होईल? अज्ञान राहण्यासाठी त्या ठिकाणी त्याला जागा तर पाहिजे ना. आपला तो स्वसमाधान भोगणारा आत्मा स्वस्वरूपाने स्वतःच्या ठिकाणी तो सुखाचा भोग घेत असेल, ज्ञानाचा भोग घेत असेल, आपल्या सद्रूपतेचं अस्तित्वाचं, बरोबर ना, जर तो भोग घेत असेल, मग त्याचं अस्तित्व जर असं अबाधित असेल तर त्या ठिकाणी अज्ञान कुठे? अज्ञान नाहीच. तेथे आत्माचे आत्मत्वेविनं मग अज्ञान ते किम लक्षणं, मग ते वारुणी आत्मेपण आत्मा लाभे. आता ते म्हणतात तिथं ते अज्ञान आहे, मग काय होतं? ते अज्ञान ज्ञानाने काय होतं? निवृत्त होतं, बरोबर ना, असं तुम्ही म्हणत असाल. पण पहिल्यांदा अज्ञान असायला पाहिजे ना. तर अज्ञानच त्या ठिकाणी नाही, त्या ठिकाणी आत्मा जो आहे त्या आत्म्याच्या ठिकाणी आत्मत्वसुद्धा नाही, म्हणजे आत्मा असं नामसुद्धा त्या ठिकाणी नाही. तर पुढं नाम, रूप, जाती, क्रिया, भेद हे काहीच त्याच्या ठिकाणी नाही, कारण आत्म्याच्या ठिकाणी आत्मत्व सुद्धा त्या ठिकाणी नाही. मी आत्मा आहे असं सुद्धा जाणीवेचं विषयत्व त्या ठिकाणी, बरोबर ना, अशी जाणीवसुद्धा त्या ठिकाणी नाही. तर मग अज्ञान काय, कोणत्या स्वरूपाचं अज्ञान आहे की जे त्या ठिकाणी राहील? आणि मग त्या अज्ञानाचं निवारण करायचं, वारुणी म्हणजे मग त्याचं निवारण करायचं आणि मग त्या आत्म्याला आत्मत्व लाभेल. ऐकी नाही, आत्म्याच्या ठिकाणी आत्मत्व नाही पण आत्मा आहे. पण असं नाही का त्याच्या ठिकाणी अज्ञान आहे आणि मग त्या अज्ञानाचं निवारण केलं की आपण म्हणतो ना, अज्ञान निवृत्तीने उपलक्षित असा आत्माच उर्वरित राहतो. उर्वरित कसा राहिला? मुळात अज्ञान निवृत्तीने अज्ञानच नव्हतं, तर निवृत्तीनं कुठे? आणि निवृत्तीला अज्ञान निवृत्तीनं उपलक्षित असा आत्मा सांगण्याची काय गरज आहे? तो तर स्वतः सिद्ध स्वयंप्रकाश आहेच आहे.
म्हणून वारुणी आत्मेपण आत्मा लाभे. मग ते त्या आत्म्याच्या आत्मत्व काय करायचं, आत्मस्वरूपाला आवरण करणाऱ्या आत्म्याचं आपलं अज्ञानाचं निवारण करायचं आणि मग आत्म्याला उरोजी ठेवून त्या आत्म्याला आत्मत्व प्राप्त होईल. असं घडेल का? नाही. हे तुमचं म्हणणं कधी अजून त्या ठिकाणी त्याला जर अज्ञानच आलं नाही, बरोबर ना, तर त्याचं निवारण करायला निघाले आणि मग आत्मत्वाला उर्वरित ठेवणारे तुम्ही कोण? आहे की नाही? म्हणजे तुम्हाला हा एक प्रकारचा भ्रमच झाला आहे का नाही? आणि तुम्ही काय करायला तयार झाले, काय करायला प्रवृत्त झाले, तर तो पुढं सांगतात. जेवी गाईचा ओहा दूध, इथं गाईचा आणि ओहा हे दोन वेगळं पाहिजे. गाय मग ते वारुणी आत्मेपण आत्मा लाभे, मग ते इथे करायला पाहिजे. मग ते आज्ञानं किम लक्षणं, की जे वारुणी आत्मेपण लाभे ते आज्ञानं किम लक्षणं. ज्या अज्ञानाचं, बरोबर ना, ज्या अज्ञानाचं निवारण करून आत्म्याला आत्मपण लाभतं, त्या आत्म्याचं आत्मत्व लाभतं, ते अज्ञान किम लक्षणं. त्या अज्ञानाचं काय स्वरूप आहे? त्या विशुद्ध स्वरूपात असताना, बरोबर ना, विशुद्ध स्वरूपात असताना अज्ञानाने आवृत्त असतो असं जर तुम्ही म्हणत असाल, बरोबर ना, तर त्या अज्ञानाचं काय स्वरूप आहे सांगा. काय स्वरूप आहे त्या अज्ञानाचं? शून्य स्वरूप अज्ञान आहे. काय लक्षण आहे आत्म्याचं? काय लक्षण आहे त्यावेळेला? अज्ञान नाहीच, तर त्या अज्ञानाचं काय लक्षण? म्हणजे अज्ञान नावाचा पदार्थ नाही, म्हणजे ते शून्य लक्षण आहे. त्याचं स्वरूप काय आहे? त्याचं शून्य आहे असं सिद्ध होतं. आणि काय आहे की अज्ञान कधी तुम्हाला कार्याची प्रतीती आली तर कार्यानुमेय अज्ञान, पण कार्याची तर अजून प्रतीतीच आलेली नाही. विशुद्ध स्वरूप आहे म्हणतात आणि तिथं अज्ञानाला राहायला जागा द्या म्हणता. कशी काय जागा राहील त्याला? त्या ठिकाणी आत्म्याला आत्मत्वसुद्धा नाही. कारण काय आहे, अज्ञानाला राहायचं म्हणजे कुठेतरी नाम रूप संबंध जाती क्रिया भेद दाखवता आला पाहिजे. आत्म्याला आत्मा असं नावसुद्धा नाही त्या ठिकाणी, बरोबर ना, तरी तुमच्या अज्ञानाला कुठं जागा द्या? आत्म्याला राहायला, जर आत्मत्वाला राहायला आत्म्याच्या ठिकाणी जागा नाही, तर त्या ठिकाणी अज्ञानाला राहायला जागा कशी मिळेल? हे कैमुत्तिक न्यायाने सांगतात. आता म्हणतात तुमचा हे अज्ञानसिद्धीचा प्रयत्न म्हणजे काय आहे की गायीच्या ओहा दूध तै सायेचा असावा संबंध, माते साय काढावया बुद्ध प्रवर्ततेल काही. हे माते ना, हे पदच्छेद करावं, वेगळं करायचं. अहो गायीच्या काशेमध्ये दूध, बरोबर ना, गायीच्या काशेमध्ये जे दूध आहे त्या दुधाच्या ठिकाणी जर साईचा संबंध असेल तर मग एखादा बुद्धिवान पुरुष त्या गायीच्या काशेतील ती साय वेगळी करण्याचा प्रयत्न करील. पण अजून फक्त दूधच आहे, साय नाहीच, तरी ती साय वेगळी करण्याचा प्रयत्न तो काय करणार? तैसे निखळ आत्मेपणी आत्मत्वा यावयाची शिराणी, तेथे अज्ञानाची करणी कवन ते विचारा. तसं म्हणतात शुद्ध आत्म्याच्या ठिकाणी, त्या शुद्ध आत्म्याच्या ठिकाणी तो आत्मत्वाला येण्याचे सुद्धा काय आहे? शिराणी, म्हणजे त्याचा आत्म्याला आत्मत्वाच्या ठिकाणी येणंसुद्धा काय आहे? अत्यंत कठीण गोष्ट आहे, बरोबर ना. मग त्या शिराणी शब्दाचा एक अर्थ इच्छा, पण आत्म्याला आत्मत्वाला यायची जी इच्छा आहे असा इथं अर्थ नाही. शिराणी म्हणजे आत्म्याला आत्म्याच्या ठिकाणी आत्मत्वाला प्राप्त व्हायला काठिण्य आहे, म्हणजे होऊ असंभवनीयता आहे. आत्म्याला आत्मत्वाला यायचं अवघड आहे, शिराणी किंवा अवघडपणा. तर अज्ञानाची करणी कवन ते विचारा, तर त्या ठिकाणी अज्ञानाचं काय कार्य आहे सांगा बरं? अज्ञान त्या ठिकाणी काय? आत्मत्वाला जिथं येत नाही तिथं अज्ञान काय करील? म्हणजे त्या आत्मस्वरूपात, विशुद्ध आत्मस्वरूपात अज्ञान राहीलच कसं? काय अज्ञान करील तिथं? काय अज्ञानाची करणी आहे? आणि कवन तेथे अज्ञानाची करणी कवन, अज्ञानाचं काय कार्य आहे? काय त्या अज्ञानाला तिथं यायला कुठली जागा आहे? हे विचारा, याचा तुम्हीच विचार करा. आता त्यासाठी सांगतात अहो संभावित जई ठाई बैसला तई म्हणावा पिसाट झाला, वरतो जई लागला तई जाणता कैसा. एखादा चांगला संभावित प्रतिष्ठित मनुष्य आहे आणि तो एका ठिकाणावर बसला, अरे म्हणायला लागले की तो पिसाट झाला, हा मनुष्य वेडा झाला. कारण काय झाला? तो आपल्या एका जागेवर एखाद्या वेड्या पिशासारखा बसलेला आहे. आता हा संभावित राहिलेला नाही. हा मनुष्य काय काय कार्य करत होता, किती उद्योगधंदे करत होता, आणि आता मात्र हा काय झाला? एकाच जागेवर बसला, हा पिसाट झाला, वेडेपणाला प्राप्त झाला. आता जाणता कैसा, आता याला कसं काय जाणता म्हणता येईल?
आणि वरतो जरी लागला तरी जाणता. आणि जर तो जर काही व्यवहार आणि पुन्हा झाला आणि व्यवहार करायला लागला, आता मात्र काय आहे, हा 4 चौघामध्ये आता बसण्याच्या योग्यतेचा प्रतिष्ठेला प्राप्त झाला. आणि तो प्रतिष्ठित माणूसच आपला थोडासा व्यापाराचा उपशम केला आणि शांत बसला म्हणजे तो वेडा झाला. असं झालं का? जेव्हा तो व्यापार करतो तेव्हाच तो शहाणा, आणि जर तो व्यापारहीन अवस्थेत बसला आपला शांत, तर तो काय वेडा ठरतो काय? कैसा ठरत असेल तर कसा वेडा असं म्हणतात. हे असं करतो का आपण कधी व्यवहारात देखील? आपण काय म्हणतो, त्यांनी दिवसभर काम केलं आता शांत बसले. जो काम करणार आहे आणि शांत बसणार आहे ते दोन आहे का? तेच आहे का? जो शांत बसणार आहे तोच काम करणार आहे, आणि जो काम करणार आहे तो शांत बसणार आहे, आणि दोन्हीमध्ये त्याच्या प्रतिष्ठेच्यामध्ये काही चळढळ निर्माण झाली का? होतच नाही. आता वर्तती ये वेळे, इथं वर्तती ये हे एकत्र केलं पाहिजे. आता वर्तती ये वेळे, जयाची जाणीव न मिळे, मग निवांत काळे पालटेल काही. आता जो प्रतिष्ठित मनुष्य आहे तो ज्या वेळेला वर्तती ये वेळे, ज्या वेळेला तो काही व्यापार करतो म्हणजे क्रिया करतो, उद्योग करतो, त्यावेळेला त्याची जाणीव न मिळे. ज्यावेळेला तो काही ना काही उद्योग करतो त्याच्या वेळेला त्याला मी कोण आहे याची जाणीव त्याची मलिन होते का? नाही. मग निवांत काळे पालटेल काय? आणि तो निवांत बसल्यावर आता मी वेगळा झालो असं म्हणेल का? तीच जाणीव ठेवील मी रामरावच आहे, मी रामराव व्यापारी आहे असं उद्योगाच्या वेळेला रामरावच आहे, आणि शांत बसला तर शांत रामराव मी आहे. म्हणजे रामराव पण जे आहे त्याचं ते उद्योगात असो किंवा शांत असो त्याच्यात काही पालट होतो का? नाही. आता सांगतात, स्मृती प्रमाण देऊन सांगतात, यदा संहरते चायम कुर्मोंगानी व सर्वशः इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्य तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता इति भगवद्वचनम. तुम्ही सगळ्या टीका पाहू शकता, सगळ्या टीका पाहिलेल्या आहेत. तर आता याचा सरळ अर्थ असा झाला की एखादा कुर्म सर्वशः अंगानी व संवरते. जसा एखादा कासव आपली सर्व अवयवांचे पसरलेले का कुर्मजी आपरी ओवाईला अवयव पसरी ना तरी इच्छावशयावरी आपुली आपण. अशा प्रकारे माऊलीनं सुद्धा जास्त लिहिलं नाही याच्यावर, एवढीच ओळी लिहिली मला वाटतं का? 2 ओळ्या लिहिल्या. पुढं काय? तैशी इंद्रिय आपैते होती तयाचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञादान स्थिती पातली असे. जसा एखादा कासव आपले सगळे पसरलेले अवयव आनंदाने पसरतो आणि आनंदानेच पुन्हा काय करतो, सगळे आखडून घेतो. सगळी इंद्रियांपासून इंद्रियांच्या विषयापासून आपली इंद्रिय ज्या पुरुषाने आटोपून धरली तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याची प्रज्ञा किंवा बुद्धी स्थिर झाली असं चित्तप्रज्ञा दर्शनामध्ये भगवान सांगतात. इति भगवद्वचनम. आता त्याच कशासाठी हे सांगितलं? आपुले इच्छे करी कुर्मा अंगा ते पसरी मागुती अंगावरी स्वइच्छावशे. तो आपल्या इच्छेने तो कुर्म म्हणजे कासव आपल्या सगळ्या अंगाचा अवयवांचा विस्तार करतो आणि नंतर पुन्हा सगळे अवयव पुन्हा आवरून घेतो. दोन्ही काय? स्वइच्छावशे. त्याला इच्छा झाली अवयव पसरले, त्याला इच्छा झाली सगळे काय केले अवयव आपल्या पोटात घेतले. तेवी इंद्रियार्थापासावं इंद्रिय पावती उपरमभाव ते प्रज्ञेची राणीव प्रतिष्ठा पावे. उलट त्या पुरुषाला काय म्हणतात? तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. त्याची बुद्धी काय झाली? प्रतिष्ठित. मग त्या बुद्धीला कोणत्या प्रकारचा कमीपणा आला का? कमीपणा आला नाही. व्यवहार कालामध्ये काय वाढ झाली का? आणि त्यांनी ज्या वेळेला त्यांना संयमित केलं त्यावेळेला किंवा व्यवहाराचा उपशम केला तेव्हासुद्धा त्याच्या मूळ स्वरूपात काही बदल झाला का? नाही. आणि आपण व्यवहारात तरी मानतो का? असं नाही. तेवी इंद्रियार्थापासावं म्हणजे इंद्रियांचे जे विषय आहेत त्या विषयांपासून इंद्रिय पावती उपरंभाव. इंद्रिय ज्या विषयांकडे प्रवृत्त झाली ती इंद्रिय त्या विषयांपासून उपराम पावतात. ते प्रज्ञेची राणी व प्रतिष्ठा पावे. तेवढं ही काय? प्रज्ञेच्या राज्यामध्ये त्याला उलट प्रतिष्ठा प्राप्त होते. इच्छा झाली तेव्हा उद्योग केला, आणि जेव्हा इच्छा त्यांनी आटोपली आणि ते इंद्रियांचा उपसंहार केला तेव्हा त्याच्या बुद्धीला उलट प्रतिष्ठा प्राप्त होते.
म्हणजे का त्याला कमीपणा प्राप्त होतो? उद्योग केला म्हणून वाढलं आणि परत उद्योग थांबवला म्हणून याची प्रतिष्ठा गेली, असं कधी होतं का? याचं स्थैर्य गेलं का? त्याचं काय त्याचं स्थिरता गेली असं कोणी म्हणत नाही. उलट ती स्थिरता काय झाली? प्रतिष्ठित झाली असंच म्हणतात. किंबहुना समाधी आणि उत्थान हे एकचिकी समाधान आता येथे अज्ञान कासया ऐसे. ज्या वेळेला समाधी झाली आणि उत्थान झालं, दोन्हीमध्ये त्याचं समाधान एकच आहे का? नाही. ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीनं समाधी झाली किंवा उत्थान झालं तर दोन्हीमध्ये आपलं जे स्वरूप आहे ते कसं आहे? अकाट्य, अभंग, जोंका त्यो अशा प्रकारचं असल्यामुळं त्याचं समाधान एकच आहे. मग असं जर त्याचं समाधान किंवा समाधान स्वरूपात, सुख स्वरूपात जर झोप येत नसेल तर त्या ठिकाणी समाधी आणि उत्थान, तुम्ही म्हणा झोप येत नसेल म्हणजे इथल्यासाठी म्हटलं, इथं नाही त्याचा अर्थ, पंक्तीचा अर्थ तो नाही. किंबहुना समाधी आणि उत्थान, समाधी आणि उत्थान जे आहे ते एकचिकी समाधान, दोघांमध्ये समाधान, त्याची सुखरूपता जशीच्या तशी काय आहे? अभंग आहे. आता येथे अज्ञान कासे असे. इथं तरी अज्ञान मानायची काही गरज आहे का? अहो म्हणे की ज्या वेळेला त्या ठिकाणी सुखाचा काही व्यवहार नाही, बरोबर ना, तिथं अज्ञान आहे का? त्याला समाधान असो किंवा व्यवहार असो, दोन्ही ठिकाणी त्याचे समाधान, सुखरूपता ही जर अभंग असेल तर तिथं अज्ञानाची कल्पना करायची काय गरज आहे? ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी व्यवहार कालात अज्ञान मानलं पाहिजे का? ज्या ठिकाणी व्यवहाराचा अभाव आहे त्या कालात अज्ञान मानलं पाहिजे? कोणत्याच कालात अज्ञान मानता कामा नाही. आणि तुमचं अज्ञान म्हणे त्यावेळेला, ज्यावेळेला शुद्ध स्वरूपात आहे, ज्यावेळेला क्रियाविहीन आहे, बरोबर ना, ज्या वेळेला कार्य नाही तेव्हा त्या कार्याच्या संगतीसाठी त्याच्या ठिकाणी अज्ञानाचा आरोप करा. कशाला आरोप करा? अहो तरंगाचे, आता काही दृष्टांत शोधले त्यांनी. अहो तरंगाचे वाहती गाडे, पै पानियाचे रेखा न मोडे, निवांते ठाई मोडे पाणीपणा काय. ते म्हणतात, आता तुम्ही सांगा बरं, तरंगाचे गाडे वाहती म्हणजे तरंगाचे लोटच्या लोट त्या ठिकाणी तुम्हाला दिसतात, तरीसुद्धा पानियाचे रेखा न मोडे, त्याच्या पाणीपणातले रेषा तरी मोडते का? म्हणजे पाणीपणात काही उणेपणा निर्माण होतो का? तरंग किती झाले त्याच्यामध्ये, पाण्यामध्ये, सागरामध्ये केवढे तरंग उसळले, मोठ्या लाटा, तरी त्या तरंगाचे वाहती गाडे, तरंगाच्या लाटा उसळल्या तरी त्याच्यातल्या पाणीपणाची रेषा थोडी तरी पुसट होते का? नाही. पाणीपणात काही बदल होतो का? नाही. मग निवांते ठाई मोडे पाणीपणा काय. पण ते पाणी म्हणे आता काय आहे, जोपर्यंत लोटच्या लोट उसळत होतं तोपर्यंत त्याचा पाणीपणा काय होता? आबाधित होता. पण आता काय झालं, तो समुद्र काय झाला? निस्तरंग झाला, तरंगरहित झाला. मग त्यातला पाणीपणा गेला. पाणीपणाला खरी मजा कधी आहे? ज्यावेळेला तरंग उसळतील तेव्हा. कारण का? तो पाणीपणा खरा त्या ठिकाणी अभिव्यक्त होतो. आणि ज्या वेळेला तरंगाचा उपशम होईल त्यावेळेला पाणीपणा त्याचा भंग पावतो. असं कधी होतं का? होत नाही. तेवी समाधी आणि उत्थान, क्रिया किंवा उगेपण, तेथे आत्मकळा लोपेविन सरीशीच असे. तेव्हा त्याचं समाधी असो किंवा उत्थान असो, क्रिया असो किंवा तो क्रियारहित शांत असो, त्या ठिकाणी आत्मकलेचा म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाचा लोपेविन, कोणताच लोप न होता सरीचीच असे, ती आत्मकळा सारखीच राहते. म्हणजे आत्मकळा म्हणजे आत्म्याचं ज्ञान, म्हणजे ज्ञानरूप आत्मा, बरोबर ना, आत्म्याचं स्वरूप ते जसंच्या तसंच असतं. अहो निद्रे माझी निदे जो नेणे, जागृती ही वागविजे ते याचे खुणे, तो आत्मा अज्ञाने आवरला कैसा. ते म्हणतात निद्रे माझी जो निदे नेजे, झोपेमध्ये तेव्हा झोपेला तरी जाणतो का? झोपेलाही जाणत नाही. परंतु त्यावेळेला मी सुखाने झोपलो होतो आणि मी काही जाणत नव्हतो, काही जाणत होतो, हे जाणतच होता का? नाही जाणतच, बरोबर आहे ना. मग त्या ठिकाणी जाणत होता का? निद्रेमध्ये नीद आली होती का? निदही त्याला माहीत नाही. नीद आली, निद्रेला तरी त्याने विषय केलं होतं का? नाही. त्याच्यामध्ये त्याचं अस्तित्व नव्हतं का? होतं. त्याची सत्ता नव्हती का? का नुसती सत्ताच होती, ज्ञानरूपत्व नव्हतं का? ज्ञानाचा व्यवहार नव्हता, व्यवहार नव्हता तरी ज्ञानरूपत्व अखंड अबाधित होतंच की नाही? ज्ञानरूपत्व अबाधित होतं. म्हणून निद्रे माझी निदे जो नेणे, निद्रे, परंतु तोच होता का नाही तिथं? निद्रेमध्ये तोच होता. झोपेला जाणत नव्हता तरी तो त्या ठिकाणी
होता, जो निद्रे माझी निदे नेणे आणि जागृती ही वागविजी ते चिखुने. आता तो जसा निद्रेला जाणत नाही आणि मग जागृती आल्यावर जागृतीचा अभिनिवेश धारण करतो का? निद्रेचाही निद्राकाली अभिमान धारण करत नाही आणि जागृतीलाही, कारण अवस्था तीच असणारा तो एकरूपाने जसाच्या तसा अखंड अभंगत्व, बरोबर ना, अखंडत्व अभंगत्व त्याचं कधी भंग पावत नाही, बरोबर, असा असणारा तो निद्रेला जाणत नाही आणि जागृती वागविजे ती चिकुणे आणि त्याच संकत्याने जागृतीला वागवित असतो. म्हणजे जशी निद्रा ही अवस्था माझ्या ठिकाणी नाही, तशी जागृती नाही, स्वप्न नाही, सुषुप्ती नाही आणि समाधी पण माझी नाही आणि अज्ञान पण नाही आणि ज्ञान पण नाही. कोणती अवस्था आहे? कोणत्याच अवस्था माझ्या ठिकाणी नाही. तो असा जर त्या पुरुषाचे स्वरूप असेल, तो आत्मा अज्ञानी आवरला कैसा, असं त्या आत्म्याचं स्वरूप आहे. त्याला अज्ञानाने आवृत्त केलंच कसं? अर्थात केलंच नाही. आणि तुम्ही म्हणाला नाही पण त्यावेळेला अज्ञानाने आवृत्त केलं होतं, असं जर म्हणाल तर मग काय होईल? म्हणतात ना तरी वांझे चेनी कुमरे मोडी जेती अमरनगरे तरी अज्ञाने आवरे आत्मराजू. मग बरोबर आहे, त्या सांगितलं की जे अज्ञान आहे ना, त्या अज्ञानाने त्याला काय केलं होतं? आवरण केलं होतं. असं जर तुम्ही म्हणाल त्या काळात, बरोबर ना, विशुद्ध स्वरूपात असताना या अज्ञानाने त्याला आवरण केलं. ठीक चाललं आहे ना? असं जर तुम्ही म्हणत असाल तर ना तरी वांझेचेनी कुमरे, एखाद्या वंध्या पुत्राने अमरनगरे मोडी जेती, सगळी देवांची नगरं आहे ना, सगळ्या देवांच्या नगरांना उद्ध्वस्त केलं. कोणी केलं? वंध्यापुत्राने. आणि असं जर झालं ना, तुम्ही असं कसं होईल? मग तसंच या ठिकाणी अज्ञाने आवरेजा आत्मराजू. तर मग हे जर घडेल तर अज्ञान काय करेल? आत्मराजाला आवरण करू शकेल. अहो प्रपंचाची वृत्ती उपरम पावे, तै जाणीवची जरी मालवे, ते आत्मा ऐसे म्हणावे कवनिया अर्था. अहो जर तुम्ही म्हणतात प्रपंचाची वृत्ती उपरम पावे, समजा आत्तापर्यंत प्रपंच किंवा व्यवहार करत होता आणि व्यवहार करणारी वृत्ती उपराम पावली, व्यवहार करण्यात तिनं थांबवलं, तरी जाणीवची जरी मालवे, त्यावेळेला मूलभूत असणारी जाणीव नाहीशी होते का? व्यवहाराचा उपरम झाला म्हणजे जाणीव नाहीशी होते का? ज्ञानरूपाने तिचा लोप होतो का? लोप होत नाही. तर या आत्मा ऐसे म्हणावे कवनी अर्था. प्रपंचाची वृत्ती उपराम पावली का जाणीवच मालवायला लागली. आत्म्याचे काय ज्ञानरूपता ही खंडित झाली. कारण काय झालं? प्रपंचाची वृत्ती नाही, त्याच्यामध्ये घट आहे, पट आहे, मी घट जाणतो, असा जोपर्यंत ज्ञान आहे तोपर्यंत ठीक आहे. तोपर्यंत आत्मा जो आहे तो आत्म्याच्या ठिकाणी जाणीव आहे. घटमहम जानामी म्हणत असेल तर, आणि ज्यावेळेला त्याला ज्ञानाला विषय समोर ठेवीत नाही, मग त्यावेळेला ती मूळची जाणीव जी आहे ती मालवते का? ती तशीच असते, ती तशीच असते. आणि जर मालवायला लागली, समजा ती मालून गेली, तर मग त्या ठिकाणी आत्मा म्हणावे कवनी. आता कोणाला आत्मा म्हणावं? मी कोणाला म्हणावं? त्या ठिकाणी तो सांगायला तरी राहील का? झोपेत मी जर नव्हतोच, बरोबर, झोपेत जर मी नव्हतोच, कारण तिथं काय झालं होतं? व्यवहाराचा उपरम झाला होता, ज्ञानरूपाने आत्मा त्या ठिकाणी नव्हताच. तर मग त्या ठिकाणी मी सुखाने झोपलो होतो हे कोणी सांगितलं असतं? आहे की नाही? आणि काही जाणीत नव्हतो असं आपलं अभंग ज्ञानरूपत्व कोणी सिद्ध केलं असतं? काही अनुभवाची गोष्ट आहे, ही अनुभवाची गोष्ट आहे. मग त्या ठिकाणी व्यवहार आणि व्यवहार्य स्थिती आणि अव्यवहार्य स्थिती याचा मूळ जाणीव स्वरूपाच्या ठिकाणी किंवा स्वरूपभूत जाणीवेच्या ठिकाणी कोणताही परिणाम होत नाही. आणि झाला असता तर त्या ठिकाणी आत्मा मी असं स्मरण झालं नसतं. पण एरवी सर्वांच्या हृदयदिशे मी अमुक आहे अशी ऐशी बुद्धी स्फुरे जे अनिशी ते वस्तुगा मी, तीच आत्मवस्तू आहे. जाणीवे हरासू झाला म्हणजे आत्मयाशीच नाशू घडला, मग अज्ञाने भुलविला कवन तो अर्थ. जर तुमचा जाणीवेचा ऱ्हास झाला, ज्ञानाचाच ऱ्हास झाला, ज्ञानाचा ऱ्हास झाला म्हणजे ज्ञानरूप कोण आहे? आत्मा. ज्ञानाचा ऱ्हास झाला म्हणजे कोणाचा नाश झाला? आत्म्याचाच नाश झाला. आणि मग आत्म्याचा नाश झाला तर अज्ञाने भुलविला कवन अर्थ. मग त्या अज्ञानाने कोणाला भुलवलं होतं? बरोबर ना? अज्ञानाने कोणाला भुलवलं होतं म्हणजे अज्ञानाने कोणाला विसर पाडला होता? कसा अर्थ झाला? जाणीवेचा जर ऱ्हास झाला तर आत्म्याचाच नाश झाला असं म्हणावं लागेल. मग अज्ञाने भुलविला कवन तो अर्थ. मग अज्ञानाने कोणत्या विषयाला
अज्ञाने भुलविला कवन तो अर्थ, काय तसं नाही. काय हा 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 आणि मग अज्ञानाने कोणत्या अर्थाला म्हणजे कोणत्या आत्म्याला त्या ठिकाणी भुलवलं, म्हणजे भुलवलं नाही. अर्थात आत्मा कधीच भुललेला नाही, आणि भुलला असता त्याला हे पुन्हा त्याचं त्या सुषुप्ती काळात जो मी होतो आणि जागृतीत जो मी आहे याची प्रत्यभिज्ञा झाली असते. प्रत्यभिज्ञाच म्हणायचं ना, याची त्याला प्रत्यभिज्ञा किंवा स्मृती झाली नसती. म्हणजे जो मी जागा होतो तोच मी झोपलो होतो आणि तोच मी स्वप्न पाहिलं, ही जाणीव त्याची, ही जर मूळ जाणीव नसती, ह्या जाणीवेलाही जर त्या अज्ञानाने भुलवलं असतं तर त्याला हा अनुभव आला असता का? त्याला जो मी सुषुप्तीत होतो त्याला काय म्हणतात, काय वेदांतातले शब्द काय, जो मी जागा होतो, जे मी स्वप्न पाहिलं तोच मी हे. हा म्हणजे त्याला प्रत्यभिज्ञा ज्ञान झालं प्रत्यभिज्ञा झाली नसती. मग याचा अर्थ त्याला भुलवलं का त्याच्या जाणीवेला? त्याच्या जाणीवेचा लोप झाला का? नाही. जो जन्मापासून मरणावसान रोगी शिवतलाची नाही जाणं, मग मरणोत्तर काळी जाणं कवन रोगी होय. एक मनुष्य आहे आणि त्याला जन्मापासून मरणापर्यंत कोण, इथं रोगे आणि शिवतलाचं हे दोन वेगळे शब्द करायचं. ते म्हणतात एखादा मनुष्य जन्मापासून मरेपर्यंत त्याला कोणताच रोग झाला नाही, पण मरणाच्या काळात मात्र त्याला कोणता रोग होईल? हा, आपला मरणोत्तर काळात मेल्यानंतर त्याला मात्र कोणता रोग झाला? आज जर त्याला जीवनापासून मरेपर्यंतच कोणता रोग झाला नाही, तर मरण पावल्यानंतर मात्र त्याला रोग झाला. याला काय म्हणण्याला काय अर्थ आहे का? हे काय बोलणंच आहे का नाही? परत तेवी प्रपंच ज्ञानेविन आत्माचं ज्ञानहीन मानाल तरी अज्ञान सत्यत्वा नये. तेवी त्याप्रमाणे प्रपंच ज्ञानेविन, प्रपंचाचं जर ज्ञान नसेल तर मग काय होतं? आत्मा ज्ञानहीन होतो. प्रपंच म्हणजे व्यवहार काल जर नसला आत्म्याच्या ठिकाणी तर आत्मा काय असतो? त्यावेळेला ज्ञानहीन असतो. ऐसे मानाल, असं जर तुम्ही मानत असाल, प्रपंचाचं ज्ञान नसलं का आत्मा काय असतो? ज्ञानहीन असतो असं मानाल तरी अज्ञान सत्यत्वा नये, तरीसुद्धा अज्ञान सत्यत्वाला कधीच प्राप्त होणार नाही. ज्या काळात आत्म्याला प्रपंचाचं ज्ञान नाही त्यावेळेला आत्मा काय आहे? ज्ञानहीन आहे. असं जरी तुम्ही म्हणायला लागले, ज्ञानहीन आहे असं म्हणायला लागलं तरीसुद्धा तुमचं जे अज्ञान आहे ते सत्यत्वाला म्हणजे भावरूपाला, बरोबर ना, तरीसुद्धा तुमचं ते अभावरूप असणार अज्ञान भावरूपाला येणार नाही. आत्मा जेव्हा प्रपंचहीन आहे, प्रपंचाचं ज्ञान नाही, त्यावेळेला आत्मा अर्थात ज्ञानहीन आहे. असं जरी तुम्ही विधान केलं म्हणून काय तुमचं अज्ञान जे आहे ते अज्ञान भावरूपाला प्राप्त होईल असं नाही. कारण का जे आत्मा जरी ज्ञानहीन ते आत्मत्वाशीच पडो पाये शून्य, मग तेथे अज्ञान कवनाबाधी. आत्मा याला म्हणतात की त्याला अशा प्रकारचं खंडन केलं काय हरकत नाही. ज्यावेळेला आमच्या आत्म्याला प्रपंचाचं ज्ञान नाही तेव्हा आत्माही ज्ञानही नाही. आत्माही ज्ञानही नाही म्हणजे आत्मा हा ज्ञानस्वरूप आहे, पण तो आत्मा त्यावेळेला ज्ञानहीन झाला असं तुम्हाला म्हणायचं. म्हणजे आत्मा कशा झाला? शून्य झाला. आत्मा काय झाला? अभावरूप झाला. आणि जर आत्मा जर अभावरूप झाला तर आत्मत्वाशी पडो पाय शून्य, बरोबर ना. आत्मत्वाच्या ठिकाणी काय झालं? अभावरूपता प्राप्त झाली. मग तेथे अज्ञान कवनाबाधी. मग ते आता अज्ञान कोणाला? शून्याला काय तुमचं अज्ञान बाध करील का? आत्मा तर काय शून्य झाला. मग शून्याला बाध करायला त्या ठिकाणी अज्ञानाची गरज आहे का? नाही का? म्हणजे गरज नाही का? अज्ञानच नाही त्या ठिकाणी? अज्ञानच त्या ठिकाणी नाही असं सिद्ध होतं. ज्ञानहीन अवस्थेमध्ये, प्रपंच ज्ञानहीन अवस्थेमध्ये जर आत्मा ज्ञानहीन झाला तर तो शून्यरूप झाला. कारण ज्ञान हा आत्म्याचं स्वरूप आहे आणि तो आत्मा काय झाला? ज्ञानहीन झाला म्हणजे शून्य झाला. आता तो जो शून्य आहे तो शून्यरूप झालेला आत्मा, तिथं अज्ञान कोणाचं बाध करणार आहे? हां, अज्ञानच तिथं नाही. आणि अज्ञानाला काय तिथं थांबण्यासाठी अज्ञानाची उपयोगिता काय आहे? उपयोगिता नाही म्हणजे तिथं शून्य राहिलं खाली, आणि त्या शून्याचा काय बाध करायचा? त्याचा बाध करायला अज्ञान कवनाबाधी. अज्ञान कोणाचा बाध करील? आता जाणीवे नेनिवेविन आईशी जे जाणीव जाणं ते जाणीवेशी खंडन काळत राही न घडे. आता जी जाणीव नेणीव भगवंती नाही अशी असणारी जी नित्य अखंड जाणीव किंवा ज्ञानरूपता, त्या जाणीवेचं किंवा त्या ज्ञानरूप आत्म्याचं खंडन तिन्ही कालात कधीही होत नाही.
क्षणिक जाणीव क्षणिक नेणीव ते अवघवी जेथील जाणीव ते पावेल अभिभव हे काय घडते. आता जेव्हा वृत्तीच्या अधिष्ठान रूपाने जेव्हा स्वरूपभूत ज्ञान असतं बरोबर ना, आणि ते कधी वृत्तीमध्ये अभिव्यक्त होतं कधी होत नाही. म्हणजे ते क्षण काय अनंत बुद्धीचे तरंग आणि क्षणक्षणा पालटती रंग धरू जाता संग तो होय बाधक. आता एका क्षणात जाणीव होते एका क्षणात नेणीव होते का. खरं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जाणीव नेणीवेचा भ्रम होतो का बुद्धी उपाधीमुळं भ्रम होतो आहे की नाही. पण क्षणाक्षणाला जाणीव आणि नेणीव ह्या बरोबर ना. हे जी वृत्ती ज्ञान होतात याला जर अधिष्ठानभूत स्वरूपभूत ज्ञान नसेल तर जाणीवेचा आणि नेणीवेचा हा क्षणाक्षणाला होणारा व्यवहार हा तरी होईल का. हा व्यवहारसुद्धा होणार नाही. ते अवघवी जेथील जाणीव क्षणिक जाणीव आणि क्षणिक नेणीव हा सगळा व्यवहार जिच्यावर घडतो ती खरी काय आहे ते येथील जाणीव. ती येथील जाणीव म्हणजे ती आत्म्याची ज्ञानरूपता किंवा तो ज्ञानरूप आत्मा आहे. ते पावेला अभिभव हे काय घडते. आता ती मूलभूत असणारी जाणीव ती ह्या वृत्तीच्या क्षणिक नेणीवेने त्या ठिकाणी ती अभिभूत होईल काय. जसा काजव्याचा प्रकाश आहे तो काजव्याचा प्रकाश सूर्याच्या पुढे गेला तर तो काय होतो तो अभिभूत होतो. काजव्याचा प्रकाश सूर्याला कधी अभिभूत करील काय. तशी ही जाणीव नेणीव मूळ जाणीव स्वरूपाला कधी अभिभूत करील काय, कधी त्याला दबविल काय नाही. हां खद्योता काय हुटहुटी आवो हा भूगोल विरोनी जावो आकाशाचाही पुसो ठावो परी सुजान हात मारावं हालेना कधी. या ठिकाणी त्या भानुदास महाराजांसारखं सांगतात. हा भूगोल विरून जावो सगळं हे पृथ्वी विरून गेली आकाशाचाही ठाव पुसे आकाशसुद्धा त्याचा मागमूस राहिला नाही. परी हा सुजाव आत्माराम हा ज्ञानस्वरूप असणारा आत्माराम तो हालेना कधी त्याच्यामध्ये कधी चळढळ होत नाही. त्याची ज्ञानरूपता अभंग आहे. हे जे दृश्य देखी जे लीळा इतकीच जरी आत्मकळा तरी भगवंत का बोलिला एकांशे ना ऐशे. आता तुम्ही म्हणाल हे दृश्य देखी जे लीळा हे जे लिलेनं हे सगळं दृश्य पाहतो इतकीच जरी आत्मकळा एवढीच ही आत्म्याची कला आहे की आत्मा काय करतो हे लिळेने दृश्य ते काय म्हणतात लीलावत्तू काय लोकवत्तू लीला कैवल्यम. ही सगळी कैवल्याची लीला आहे. क्षणात उत्पत्ती क्षणात ना क्षणात ज्ञान क्षणात अज्ञान जाणीव नेणीव ही काय आहे चैतन्याची लीळा आहे आत्म्याची लीळा आहे कळा आहे. असं म्हणत असाल तर भगवंत का बोलिला एकांशे नाहीशे. हे जे दृश्य आहे बरोबर आहे ना. इथं भाव हाच आहे का बघा पुन्हा जर त्याच्यामध्ये काय वाटलं तर हे जे दृश्य देखी जे लीळा ही जे दृश्य रूपाने आपल्याला लीला दिसते म्हणजे आत्मस्वरूपावर ही लीलाच आहे की नाही सगळं. ही लीला आपल्याला दिसते ती इतकीच जरी आत्मकळा हेच जे आत्म्याचं स्वरूप आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर भगवंत का बोलिला एकांशेच्या भगवंताची म्हणजे हे जे आपले लीला किंवा हे जे दृश्य दिसतं ना हे सर्व दृश्य हे भगवंताचीच आत्मकला आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर ते सांगतात भगवंत का बोलिला एकांशे नाहीशे एकांशेन स्थितो जगत ममैवांशो जीव लोके. आणि हे सगळं काय आहे काय ते सभूमी विश्वतो वृत्वा आत्यतिष्ठत दशांगुलम. कालच पंचदशीमध्ये सांगितलं का काल विचारसागरात सांगितलं की परमात्म्याच्या एका अंशावर काय राहते माया राहते मायेच्या एका अंशावर आकाश राहतं आकाशाच्या एका अंशावर हे पुढची भूतं राहतात. असं भगवंताने का बोललं. भगवंत सांगताना हे सगळं जग म्हणजे माझी लीला आहे पण सगळी माझी लीला ही कुठं घडते माझ्या एका अंशावर घडते काय. अथवा बहुनैतेन किम ज्ञातेन तवार्जुन विष्टंभ्याहमिंद्रम कृष्ण एका अंशेन स्थितो जगत. असं भगवंतानी का सांगितलं असतं म्हणजे जर इथं दुसरा एक भाव दिसतो की भगवंताला म्हणजे आत्मस्वरूपाला अज्ञान आहे ना जर हे आवृत्त करील सर्व अंगाने जर आवृत्त केलं तर आत्म्याचं ज्ञान कधीच होणार नाही अनिर्मोक्ष प्रसंग घडेल आहे की नाही. परंतु परमात्म्याच्या एकाच अंशावर हे अज्ञान राहतं आणि त्यालाच फक्त काय करतं ते सापेक्ष रूपाने जेवढ्या भागावर राहतं परमात्म्याच्या तेवढ्याच भागाला आवृत्त करतं. जे परमात्म्याला आवरण करतं असा मानणाराही पक्ष वेदांत सगळ्या परमात्म्याला आवृत्त करतं असं सांगत नाही. एका अंशाला तो आवृत्त करतो आणि कुठं राहतो तो अज्ञान अंश सापेक्ष राहतो. तर
ज्या अंशाला आवृत्त करतो तिथं राहतो ना, अजून कुठं राहतो? जेवढं म्हणून कार्यरूप प्रपंच आहे, बरोबर ना, त्या प्रपंचाला तो व्यापून असतो, आहे की नाही? परंतु ही जी आत्मकला आहे, ही आत्मकला निरपेक्ष व्यापक आहे. म्हणजे त्या प्रपंचाला आणि मायेला व्यापूनही पुन्हा काय आहे? अवशिष्ट आहे. म्हणून म्हणतात की एकांशेनं स्थितो जगत. एकांशेने ऐसे बोलिला. श्रीमद भगवद्गीते माझारी बोलिले ऐसे श्रीहरी, जे मी एका अंशे करी वागवितो जग. भगवद्गीतेमध्ये श्रीहरी बोलतात की मी एका अंशावर ह्या सगळ्या जगताला वागवतो. जेवी स्वक्रीडावशे सागरी तरंग संभार दिसे, तेथे अवघा सागर नसे तरंगत्व पावला. आता जेवी स्वक्रीडावशे, त्या स्वक्रीडा म्हणजे सागरामध्ये, सागराला जेव्हा क्रीडा करायची लहर येते तेव्हाच ना, सागर आपल्या अधीन ठेवून तर काय करतो? सागरी तरंग दिसे, सागरामध्ये तरंग दिसतो, तेथे अवघा सागर नसे तरंगत्व पावला. आपल्या क्रीडावशात जरी सागराला वाटलं की तरंगत्व निर्माण करावं, सगळ्याच्या सगळ्यात सागरात तरंग निर्माण होत नाही, तर त्या ठिकाणी काहीच भागामध्ये तरंगत्व निर्माण होतं. तेवी भगवंती दृश्यभान, हे जे काही वाचारंभन हे भासवूनही भगवंतपण निष्फळची असे. बरोबर का? का निष्फळची का निष्कळची पाहिजे तिथं? निष्कळ पाहिजे बहुतेक तिथं, बरोबर ना. भगवंताच्या ते सांगतात भगवंती दृश्य भान, भगवंताच्या ठिकाणी हे जे दृश्याचं भान होतं हे काय आहे? केवळ वाचारंभन आहे. आणि हे भासवूनही, आणि भगवंताच्या ठिकाणी दृश्याचं भान जरी भासवलं तरी भगवंतपण निष्कळची ना, तरी आहे ना, निष्कळची ना, तिथं निष्फळ झाले, ते चुकून झाले. भगवंताच्या ठिकाणी कला आहेत का? जणू काही कला आहेत, जणू काही कला. भगवंताचा अंशांशी भाव भगवंतामध्ये आहे का? अंशांशी भावाची कल्पना केलेली आहे, कल्पना केलेली आहे. म्हणून म्हणतात हे जे दृश्याचा भास करूनही भगवंताचं भगवंतपण हे कलारहित आहे, निष्कल आहे, निरंश आहे. बरोबर ना? निरंश आहे, अंशांश भाव विवर्जित आहे. तस्मात जगाशी असता नसता भगवंतीचा असे भगवंतता, जेथे जगाची वार्ता जग असता नाही. म्हणून जग असलं काय आणि नसलं काय तरी भगवंताच्या ठिकाणी त्याचं भगवंतत्व ते अबाधित आहे. आणि त्या ठिकाणी जगाची वार्ता ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगरूप कार्य असताही त्या जगाची वार्ता ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही, आहे की नाही? मग ही जगाची वार्ता कुठे? ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी का तुमच्या बुद्धीत आहे? का तुमच्या बुद्धीनंच आकार धारण केलेलं आहे? बुद्धीत का बौद्धिकच सत्ता आहे? बौद्धिक सत्ता तर वंद्यापुत्राला आहे. तशीच आहे याला, आहे की नाही? तशीच आहे याला. हे बौद्धिक सत्ता जेवढी वंद्यापुत्राची आहे तेवढीच याची पण सत्ता आहे. म्हणजे कार्य असताना देखील, म्हणजे कार्य असलं म्हणून पुढं आता येणार आहे, पुढं लवकरच येणार आहे की ह्याच्यामध्ये तैसे दाविले नाही तरी हाची याच्या ठाई, आणि दाविला तरीही हाची या. दुसरी एक ओवी महत्त्वाची, मिथ्यावादाची कुटी आली तरी ते निवांतची साहिली, आणि विशेषाही दिदली पाठी देणे. त्या ठिकाणी तुम्ही मिथ्या अभावरूप बनलं तरी तो तसाच आहे, बरोबर ना. आणि जेवढा जगरूप कार्य निर्माण झालं तरीसुद्धा तो तसाच आहे. तो का म्हणे? साहे, आणि देव आहे तैसा आहे. तस्मात जगाशी असता नसता भगवंतीच असे भगवंतता, जेथे जगाची वार्ता जग असता नाही. जग दिसत असताना देखील जगाची वार्ता देखील त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही. म्हणून आत्मया खंडन नाही, तेथे अज्ञान कैचे काही, अज्ञानाची करणी कधीही देखीलच नाही. आत्म्याचं कधीच खंडन होत नाही, म्हणजे आत्म्याची ज्ञानस्वरूपता अभंग आहे, आणि तेथे अज्ञान कैचे आहे. आणि मग जर आत्म्याचे खंडनच कधी होत नाही ज्ञानरूप आत्म्याचं, तर त्या ठिकाणी अज्ञान कधीच येणार नाही. आत्म्याचे आत्म्याच्या ठिकाणी ज्ञानरूपता कधीच खंडित होत नाही, याचा अर्थ आत्म्याची ज्ञानरूपता अखंड आहे, म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान कधीच नाही असं त्याचा अर्थ होतो ना. म्हणून अज्ञानाची करणी कधीही देखीलच नाही. त्या आत्म्याने अज्ञानाचं कार्य जे म्हणता तुम्ही, ते कार्यसुद्धा त्याला माहीत नाही, आणि त्याचं कारण अज्ञान देखील आत्मस्वरूपाला माहीत नाही. आत्मया वेगळे पाही काही असते ठाई, तरी म्हणजे ते कधीही अज्ञान असते.
खरं तर काय आहे, अज्ञानाच्या अतिरिक्त कोणताही का कार्यरूप प्रपंच म्हणा काही जर असता तर मग अज्ञान आहे असं आम्ही मानलं असतं. उगेच आहे अज्ञान तरी रोग कायचा रोगी यावीन, तरी येथे अब्रह्म संपूर्ण निरोगीचा असे. आता म्हणतात तुम्ही उगीच म्हणता की अज्ञान आहे, असं जर म्हणत असाल तर रोग कायचा रोगी यावीन, कोणताही रोग असला, रोगी नाही पण रोग आहे की नाही, असं रोगी नाही पण रोग आहे. अज्ञानाला अधिष्ठान कोण सांगायचं? ज्ञानरूप आत्मा सांगावायला जावा तर त्या अधिष्ठानात अज्ञान कधीच नाही, म्हणजे याचा अर्थ त्याला कुठला आश्रयच नाही. रोग राहायचा असला तर रोगीचा आश्रय पाहिजे की नाही? ते म्हणजे रोगी नाही पण रोग राहतो. रोग कोणाच्या आश्रयाने राहतो? अर्थात रोगाची सिद्धी होत नाही. उगेच आहे अज्ञान तरी रोग कायचा रोगी यावीन, तरी येथे अब्रह्म संपूर्ण निरोगीच असे. हे ब्रह्म जे आहे ते संपूर्ण असं म्हणतात ते कायमचंच काय आहे? निरोगी आहे ना. अज्ञान रोगाने रहित. अज्ञान हाच तिथं काय आहे? रोग. तो त्याला कधी झालेलाच नाही. बरं, त्याच्या आश्रयाने राहायला म्हणलं तर त्याच्यासमोर ते कधी आलंच नाही. मग त्याच्यासमोर आलंच नाही म्हणजे रोग झाला नाही पण रोगी आहे. आपलं रोगी तर नाही आणि रोग आहे. तसं आत्मस्वरूपाला आपलं अज्ञानाला आश्रय तर नाही पण आश्रयित अज्ञान मात्र आहे. असं म्हणणं कसं आहे? वदतो व्याघात दोषाने युक्त आहे. ते अर्थ समजून घ्यायचा तिथं. म्हणजे उदाहरण दिले की या ठिकाणी रोगी नाही आणि रोग आहे. तसं अज्ञानाला आश्रय मात्र कोण नाही. तिथं संपूर्ण आश्रय तर सांगता येत नाही, कारण तिथं त्याची ज्ञानरूपता काय आहे? अखंड आहे. आणि अखंड ज्ञानरूप असणाऱ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान मात्र राहिलं असं म्हणता येईना. मग म्हणे आता नसल्या अखंड ज्ञानस्वरूपता अभंग आहे तरी पण आमचं अज्ञान त्याच्या ठिकाणी राहिलं असं तुम्ही म्हणणं म्हणजे काय? रोग्या वाचून रोग, बरोबर ना? रोगी नाही रोग आहे असं म्हणण्यासारखं आहे. आता बहु बोलता निर्वाण, येथेची होईल ग्रंथावसान, पुढे ग्रंथकाराची संपूर्ण बोललेली असते. आता ते म्हणतात आता बहु बोलता निर्वाण, आता अनेक बोलण्याचा आम्ही इथं काय होईल? शेवट करू. अनेक बोललं तर काय होईल? तर येथेची होईल ग्रंथावसान, याच ठिकाणी आता ग्रंथ संपून जाईल आणि मग ग्रंथकाराची संपूर्ण बोललेली असते. आता आम्ही जर याचा विस्तार करायला गेलो तर सगळा ग्रंथाचा आशय याच्यामध्येच येऊन जाईल आणि ग्रंथ संपूर्ण होईल. पण तो विषय मूळ ग्रंथकार माऊली हे पुढं बोललेलेच आहेत. अहो सूर्योदयाचे चिन्ह नावेक दावितसे अरुण, इथं नावेक आणि दावितसे हे दोन पदं करायचे. पैरी त्रैलोक्य धवळाची खुन सुरीचे असे. अहो सूर्योदयाचे चिन्ह, सूर्योदय झाला असं चिन्ह हा अरुण नावेक दावितसे. क्षणभर आपल्याला दिसतं सूर्य उदय झाला, पण त्रैलोक्य धवळाची खुन सूर्याचे असे. परंतु सगळ्या त्रैलोक्याला दैदिप्यमान करण्याचं जे स्वरूप आहे ते खरं कुठं आहे? मूळ सूर्याच्या ठिकाणीच आहे. गरीब सूर्य उगवला असं आपल्याला वाटतं. तेवी मूळपदी भाव दिसे, तो संबंध मात्र मी लावितसे. वाचुनी माझे येथे कायसे बोलणे मिरवे. खरा जगाला धवळले जगदाकार, अंधार तो निरसला, हा सूर्याचा महिमा आहे. पण आपल्याला क्षणभर असं वाटतं का सूर्यच उगवला, क्षणभर वाटत राहतं. तसं आपल्याला वाटतं. त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या ह्या सिद्धांत सांगणाऱ्या निरूपणाला कोणी त्याचं निरूपण केलं? ह्या शिवकल्याण स्वामींनी केलं असं तुम्हाला वाटेल. परंतु ते म्हणतात मूळपदी भावदिशे, त्या मूळपदात जो भाव आहे त्याचा फक्त संबंध मात्र मी लावित असे. त्याचा संबंध फक्त मी जोडाजोड करून देतो. वाचून माझे येथे कायसे बोलणे मिरवे. याच्या व्यतिरिक्त पाहिलं तिथं काय माझं बोलणं आहे का? तर साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, बोलविता धनी वेगळाची. ते श्री ज्ञानेश्वर भास्करे फिरिले असे जगाचे तिमिरे, तेथे मी काय किंकरे वा खाणू शके. ते म्हणतात ज्ञानेश्वर रूपी सूर्य उदयाला आला आणि त्याने ह्या सगळ्या जगाचा अंधकार दूरच केलेला आहे. मी काय किंकर त्यांचा दास, मी काय याचं वर्णन करू शकणार आहे. असो क्षणिक जे अज्ञान, तेवढेच नव्हे आत्मेपण, हे साधोनी अज्ञान समूळ मिथ्या. आता क्षणिक असणारं जे अज्ञान आहे तेवढंच आत्मपण, म्हणजे तेवढंच आत्मत्व नाही. म्हणजे
तेवढंच आत्मत्व नाही म्हणजे क्षणिक असणारा अज्ञान तुम्हाला जरी वाटलं तरी ते अज्ञान आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधीच नाही. सूर्याच्या ठिकाणी जसा उदय दिसावा तसं त्या बरोबर ना, उदयाचा व्यवहार दिसावा तसं क्षणभर ते अज्ञान आहे असं वाटतं. तर वाटते काळीसुद्धा ते निरपेक्ष व्यापक असणारं आत्मतत्व तेच त्या ठिकाणी आपल्या पूर्वरूपाचा परित्याग न करता अज्ञान रूपाने फक्त प्रतिती मात्र असं तुम्हाला भासत असतं. एवढाच त्याचा अर्थ आहे. म्हणून म्हणतात तेवढीच नव्हे आत्मेपण हे साधून क्षणिक जे अज्ञान, क्षणिक तुम्हाला जे अज्ञान वाटतं तेवढंच आत्म नाही किंवा ते क्षणिक भासणारं अज्ञान ते मात्र या काय झाले त्या अज्ञानाला मात्र आत्मा क्षणिक आश्रय झालेला आहे आणि ते क्षणिक अज्ञान तिथं राहतं. बरोबर ना. असं जे तुम्ही म्हणत असाल तेवढंच त्याचं आत्मपण नाही हे आम्ही सिद्ध केलं. आणि हे साधून सिद्ध करून अज्ञान समूळ मिथ्या, अज्ञान हे काय आहे परिपूर्ण मिथ्या आहे, अभावरूप आहे. त्याचा अज्ञान त्या अज्ञानाचा आत्मा कधी आश्रय झाला नाही. आश्रय झाला नाही तर विषय करण्याचा प्रश्नच येत नाही अशा प्रकाराने सांगतात. आता घडे अज्ञान हे अनारीशे नाही जाण, परी ते दृष्टांते वेन उगेची न म्हणे दुपारी पाव, 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 न म्हणे